तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या ब्रह्मास्त्र या सिरीजमध्ये. तर ही जी सिरीज आहे, या सिरीजमध्ये आपण थिअरी आणि MCQ दोन्हीची पण प्रॅक्टिस करून घेत आहोत. आपला कार्डियाक सिस्टीम हा टॉपिक सुरू आहे आणि आपला एपिसोड नंबर आहे 22. जर कोणी 1 ते 21 एपिसोड नंबरपर्यंत जर कोणी बघितले नसतील अजून, परत त्यांनी बघून यायचे आहे. आपली जी ब्रह्मास्त्र सिरीज आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॉर्सेट, ESIC, CRRB यांसारख्या एक्झामला टार्गेट करते, पण जे आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या DMA, RDHS आणि CHO यासारख्या ज्या एक्झाम्स आहेत त्यांना पण टार्गेट करत असते. ठीक आहे. तर व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर जर कोणी अजून पण या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे. कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक नक्की कळवायचा आहे आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जे की काय करत आहेत, नर्सिंग कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या काय करत आहेत, प्रिपरेशन करत आहेत. त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि YouTube प्रमाणे आपण काय करतो, अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण ऍक्टिव्ह आहे, तिथे पण तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. ठीक आहे. तर आजचं जे आपली डिसीज कंडिशन आहे, आपण कार्डियाक सिस्टीम सुरू केली आहे बरोबर. तर कार्डियाक सिस्टीम मध्ये आपण आज व्हॉल्व्युलर डिसीजेस बघणार आहोत. ठीक आहे. कुठले डिसीज बघणार आहोत आपण आज? व्हॉल्व्युलर डिसीजेस बघणार आहोत. तर व्हॉल्व्युलर डिसीज म्हणजे काय, जे तुमच्या हार्ट मधल्या वॉल्स आहेत. ठीक आहे. हार्ट मधल्या ज्या वॉल्स आहेत त्या वॉल्स मध्ये जर ओपनिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा जर क्लोजिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल तर आपण काय म्हणतो, त्या कंडिशनला व्हॉल्व्युलर डिसीज असं आपण म्हणत असतो. तर आपण बघितलं होतं की हार्ट मध्ये आपल्याला कुठल्या वॉल बघायला मिळतात, एट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल बघायला मिळतात आणि त्याचबरोबर कुठल्या वॉल बघायला मिळतात, सेमिल्युनार वॉल बघायला मिळतात. एट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल म्हणजे अशा वॉल ज्या तुमच्या, फॉर एक्झाम्पल तुमचं हार्ट आहे, ही तुमची लेफ्ट साईड आहे, तुमची राईट साईड आहे. तर ही जी तुमचा एट्रियम आहे आणि जे वेंट्रिकल आहे, या दोघांच्या वेंट्रिकल्स मध्ये जी वॉल आहे तिला आपण एट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल म्हटलं होतं. त्याचप्रमाणे ह्या दोन एट्रियम आणि वेंट्रिकलच्या मध्ये जी वॉल आहे तिला आपण काय म्हटलं होतं, एट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल म्हटलं होतं. ठीक आहे. तर मग आपण एट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल कुठल्या कुठल्या बघितल्या, आपण बघितली फर्स्ट बायकस्पिड, तिलाच आपण लाडाने काय म्हणायचो, तिला आपण मायट्रल वॉल असं म्हणायचो. त्यानंतर आपण दुसरी कुठली बघितली, ट्रायकस्पिड वॉल बघितली. बायकस्पिड कुठं असते, लेफ्ट साईडला असते. ट्रायकस्पिड कुठं असते, राईट साईडला असते. त्याचप्रमाणे आपण काय बघितलं की जी सेमिल्युनार वॉल्स आहेत त्या पण दोन आहेत. जसं तुमच्या लेफ्ट वेंट्रिकल पासून काय निघतो, सिस्टेमिक आउट निघतो आणि तिथे एक वॉल असते, तिला आपण काय म्हटलं, आओर्टिक वॉल म्हटलं. ठीक आहे. त्याचप्रमाणे तुमचा राईट वेंट्रिकल असतो, तिथून पण एक काय निघते, पल्मोनरी आर्टरी निघते आणि त्या पल्मोनरी आर्टरीला गार्ड करणारी एक वॉल असते, तिला आपण काय म्हटलं, पल्मोनिक वॉल म्हटलं. ठीक आहे. इथपर्यंत कुणालाही प्रॉब्लेम नाही. आपण काय बघितलं की फक्त आपण याच्या अगोदर जे बघितलं होतं ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल आणि ज्या तुमच्या सेमिल्युनर वॉल आहेत. ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल मध्ये तुमचे कुठले वॉल आहे, ट्रायकस्पिड वॉल आणि बायकस्पिड वॉल. त्यानंतर तुम्ही काय बघितलं की सेमिल्युनर वॉल मध्ये दोन आहेत, पल्मोनिक वॉल आणि आवर्टिक वॉल. ठीक आहे. मग ह्या ज्या वॉल्स आहेत, ह्या वॉल काय करत असतात, ओपन आणि क्लोज होत असतात. ओपन प्लस क्लोज होत असतात. कशामुळे क्लोज होतात, त्याची पर्टिक्युलर तुमचं चेंबर आहे, पर्टिक्युलर जे तुमचं चेंबर आहे, ह्या चेंबरच्या प्रेशरमध्ये जर चेंजेस झाले तर ह्या प्रेशरच्या चेंजेसला रिस्पॉन्स म्हणून त्या वॉल काय होतात, एकतर क्लोज होतात किंवा ओपन होतात. ठीक आहे. जर फॉर एक्झाम्पल आता हे चेंबर आहे तुमचं लेफ्ट व्हेंट्रिकल, याचं जर प्रेशर जास्त झालं, ठीक आहे, याचं जर प्रेशर जास्त झालं आणि तुम्हाला आता ब्लड कुणीकडे पाठवायचं आहे, सिस्टेमिक आउटामध्ये पाठवायचं आहे. सिस्टोल करतानाच्या वेळेस जेव्हा लेफ्ट व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, तर ते कॉन्ट्रॅक्ट होतं, याचा अर्थ काय करायचं, त्या लेफ्ट व्हेंट्रिकलला जे ब्लड आहे लेफ्ट व्हेंट्रिकल मधील, ते काय करायचं, सिस्टेमिक आउटा थ्रू पूर्ण बॉडीला सप्लाय करायचं आहे. मग इथे एक वॉल आहे आणि इथे एक वॉल आहे. आता ही जी वॉल आहे बायकस्पिड, ही काय करायला पाहिजे, क्लोज करायला पाहिजे, जेणेकरून काय होईल, जास्तीत जास्त ब्लड जे आहे ते कुठे जाईल, सिस्टेमिक आवर्टामध्ये जाईल. ठीक आहे. आणि ही वॉल जी आहे सिस्टेमिक आवर्टाची, जिला आपण आवर्टिक वॉल म्हटलं, ती काय व्हायला पाहिजे, ओपन व्हायला पाहिजे. ठीक आहे. जर ती प्रॉपरली ओपन झाली तर काय होणार आहे, पूर्ण ब्लड जे आहे ते कुठे जाणार आहे, लेफ्ट व्हेंट्रिकल थ्रू बॉडीमध्ये जाणार आहे. आणि त्याचप्रमाणे ही इथे क्लोज पण व्हायला पाहिजे, म्हणजे सायमल्टेनियसली एका चेंबर मधली जी वॉल आहे बायकस्पिड वॉल क्लोज होते आणि जी आवर्टिक वॉल आहे ती काय होते, ओपन होते. त्याचप्रमाणे राईट वेंट्रिकल मध्ये पण तेच होतं. ट्रायकस्पिड जी वॉल आहे, ठीक आहे, ही क्लोज व्हायला पाहिजे. कधी, जेव्हा राईट वेंट्रिकल काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो. आणि पल्मोनिक वॉल काय व्हायला पाहिजे, इथून ओपन व्हायला पाहिजे, जेणेकरून जे आहे ते राईट वेंट्रिकल मध्ये जेवढं काही ब्लड आहे ते कुठे जाईल, तुमच्या लंग्स कडे जाईल. ठीक आहे. ही काय व्हायला पाहिजे, नॉर्मल जी आहे ती फिजिओलॉजी चालायला पाहिजे, तर तुमच्या हार्टचं फंक्शन काय होतं, व्यवस्थित चालतं. ठीक आहे. मग जर ही जी वॉल जी ओपन आणि क्लोज होण्याची जी प्रक्रिया आहे, याच्यामध्ये जर कुठेतरी प्रॉब्लेम आला तर आपण काय म्हणतो, ती जी कंडिशन आहे त्याला व्हॉल्व्युलर डिसीज असं आपण म्हणतो. मग आपण काय बघतो, जर एखादी वॉल ओपन होण्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर त्या कंडिशनला आपण स्टेनोसिस असं म्हणूया.
ठीक आहे, म्हणजे ती वॉल काय होते, एक तर ओपन होत नाहीये किंवा पार्शियली ओपन होते, तर त्याला आपण काय म्हणायचं, त्या वॉलचं स्टेनॉसिस झालंय असं आपण म्हणायचं. आणि जर एखादी वॉल काय होत नाहीये, प्रॉपरली क्लोज होत नाहीये किंवा पार्शियली क्लोज होतंय, तर त्या वॉलला आपण काय त्या कंडिशनला आपण काय म्हणू शकतो, रिगर्जिटेशन म्हणू शकतो. त्या वॉलला, त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, रिगर्जिटेशन असं आपण म्हणतो. मग जर आपण त्या वॉलची जर इमेज बघायला गेलं तर ही बघा, ही जी आहे तुमची स्टेनॉसिस कंडिशन आहे. म्हणजे इथे काय होत नाही, वॉल जी आहे ती प्रॉपरली काय होत नाहीये, ओपन होत नाहीये. म्हणजे ही नॉर्मल कंडिशन मध्ये वॉल जी आहे ती एवढी ओपन व्हायला पाहिजे, ती काय होत नाही, ते प्रॉपरली ओपन होत नाही. त्याचे बघा ओरिफाईस फक्त एवढंच राहिलेलं आहे. ठीक आहे, तर आणि रिगर्जिटेशन जे आहे, ठीक आहे, तुमचं हे रिगर्जिटेशन जे आहे, रिगर्जिटेशन मध्ये बघा वॉल काय आहे, नॉर्मली अशी क्लोज व्हायला पाहिजे, पण ती काय होत नाही, प्रॉपरली क्लोज होत नाही, तर तरी पण काय राहते, थोडीशी ओपनिंग राहते. याला आपण काय म्हणतो, रिगर्जिटेशन म्हणतो. मग आता स्टेनॉसिस मध्ये काय प्रॉब्लेम होतो, स्टेनॉसिस मध्ये प्रॉब्लेम होतो की जे ब्लड वॉल जी आहे ती ओपन नाही झाल्यामुळं फॉर एक्झाम्पल हे तुमचं हर्ट आहे, ठीक आहे, आणि ही जी तुमची ट्रायकस्पिड वॉल आहे ती काय होत नाही, स्टेनॉसिस झालेली आहे, ती काय होत नाही, प्रॉपरली ओपन होत नाही. मग तुमच्या राईट एट्रियम मधून जेवढं काही ब्लड जे आहे ते राईट व्हेंट्रिकल मध्ये येण्यासाठी जेवढं काही हे ब्लड यायला पाहिजे, जेवढा काही ब्लडचा फ्लो यायला पाहिजे, तेवढा ब्लडचा फ्लो येत नाही. म्हणजे स्टेनॉसिस मध्ये काय होतं, तुमचा ब्लड फ्लो जो आहे तो डिक्रीज होतो, ब्लड फ्लो काय होतो, डिक्रीज होतो. आणि रिगर्जिटेशन मध्ये काय होतं बघा, रिगर्जिटेशन मध्ये वॉल जी आहे ती प्रॉपरली क्लोज होत नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं हे हर्ट आहे, ठीक आहे, आणि इथली वॉल काय झाली तुमची, इथं रिगर्जिटेशनचा प्रॉब्लेम आहे, ही वॉल काय होत नाही, प्रॉपरली क्लोज होत नाहीये. मग तुमच्या लेफ्ट व्हेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो, तेव्हा जे ब्लड आहे ते सिस्टेमिक आउटामध्ये जायला पाहिजे, ते सिस्टेमिक आउटामध्ये न जाता काही प्रमाणातलं जे ब्लड आहे ते परत लेफ्ट कडे काय होतं, रिव्हर्स जातं. याला काय म्हणतो आपण, रिगर्जिटेशन म्हणतो. रिगर्जिटेशन म्हणजे काय, वॉलचा एक बेसिक काम काय आहे हो, तर वॉलचं बेसिक काम काय आहे की ब्लड हार्ट मधलं काय करणं, युनिडायरेक्शनल फ्लो मेंटेन करणं. युनिडायरेक्शनल फ्लो मेंटेन करण्यासाठी तिथे आपण वॉल बसवलेले आहेत. पण इथे काय होतंय, तुमच्या लेफ्ट व्हेंट्रिकल मधून लेफ्ट ॲट्रियम मध्ये ब्लड वापस जाते. मग तुमचा युनिडायरेक्शनल फ्लो जो मेंटेन करण्याचं काम आहे वॉलचं, ते तिथे होत आहे का, ते तिथे होत नाही. त्याच कंडिशनला आपण रिगर्जिटेशन असं म्हणतो. आणि हे रिगर्जिटेशन झाल्यामुळं तुमचं जे कार्डियक आउटपुट जेवढं बाहेर जायला पाहिजे तेवढं कार्डियक आउटपुट जातं का, तर जात नाही. का, कारण काही प्रमाणातलं ब्लड जे आहे ते काय जात आहे, वापस जात आहे. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल हे तुमच्या लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये, ह्या लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये तुमच्या 100 ml ब्लड आहे, ठीक आहे, 100 ml ब्लड आहे, आणि आपल्याला अपेक्षित आहे की या 100 ml पैकी 80 ml ब्लड काय झालं पाहिजे, सिस्टेमिक आउटामध्ये गेलं पाहिजे. पण हे जर वॉलमध्ये रिगर्जिटेशनचा प्रॉब्लेम असेल तर इथे प्रॉब्लेम काय होतो, 100 ml पैकी जर 40 ml ब्लड वर जात असेल आणि इथं फक्त 40 ml ब्लड इकडे येत असेल आणि 20 ml जर इथं राहत असेल, ठीक आहे, एन डायस्टोलिक व्हॉल्यूम तुमचा, सॉरी, एन सिस्टोलिक व्हॉल्यूम जो आहे तो तिथं तुमचा काही प्रमाणामध्ये ब्लड जे आहे ते राहतच. ठीक आहे, पूर्णच्या पूर्ण ब्लड व्हेंट्रिकल मध्ये कधीही बाहेर जातं का, कधीही बाहेर जात नाही. एन सिस्टोलिक व्हॉल्यूम तिथे प्रेझेंट असतो ऑलवेज. मग तुमचं जर लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल जी गार्ड करणारी जी वॉल आहे, जिला आपण बायकस्पिड वॉल किंवा जिला आपण लाडाने मायट्रल वॉल असं म्हणतो, तिच्यामध्ये जर स्टेनॉसिस असेल किंवा रिगर्जिटेशन असेल तर आपल्याला काय बघायला मिळतात, प्रॉब्लेम्स बघायला मिळतात. मग ह्या ज्या कंडिशन्स आहेत याला आपण काय म्हणतो, वॉल्युलर डिसीज असं आपण म्हणतो. मग तुमच्या ज्या वॉल्युलर डिसीजेस आहेत, ठीक आहे, तुमचे जेवढे काही वॉल्युलर डिसीज आहेत ते काय असू शकतात, एक तर ते कंजेनायटल असू शकतात. ठीक आहे, वॉल्युलर डिसीज जे आहेत ते कसे असू शकतात, एक तर कंजेनायटल असू शकतात किंवा ॲक्वायर्ड असू शकतात. ठीक आहे, कंजेनायटल असू शकतात किंवा ॲक्वायर्ड असू शकतात. कंजेनायटल म्हणजे कशी, जे डिसीज आहे ते काय असतात, त्या चाइल्डच्या जन्मापासून तिथे त्याला वॉलला प्रॉब्लेम असतील तर त्याला आपण काय म्हणतो, कंजेनायटल म्हणतो. आणि काय झाले असतील, ॲक्वायर्ड म्हणजे काय, जन्मापासून नव्हते पण काय झाले ते नंतर जर डिसीज कंडिशन आल्या असतील तर त्याला आपण काय म्हणतो, ॲक्वायर्ड म्हणतो. मग कंजेनायटल मध्ये आपण बघतो की कुठला येतो, व्हॉल्व्हुलर हार्ट डिस्प्लासिया. ठीक आहे, हा काय एक स्ट्रक्चरल कंजेनायटल प्रॉब्लेम आहे, हा काय एक स्ट्रक्चरल कंजेनायटल प्रॉब्लेम आहे. आणि ॲक्वायर्ड मध्ये आपण बघू शकतो की जसं की एंडोकार्डायटिस झालं, रिमॅटिक हार्ट कंडिशन झालं, या कंडिशनमुळे जर तुमच्या वॉलला प्रॉब्लेम झाल्या तर त्याला आपण काय म्हणतो, ॲक्वायर्ड म्हणतो. मग त्यानंतर कुठलं, रुमॅटिक हार्ट डिसीज, रुमॅटिक हार्ट डिसीज.
ठीक आहे. हे काय झाले आपले वॉल्युलर डिसीजचे टाईप झाले, एक तर कंजेनायटल असू शकतात किंवा ॲक्वायर्ड असू शकतात. जर कंजेनायटल असतात म्हणजे काय, ते जन्मापासून आहे. ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल वॉल्युलर हार्ट डिसीज. त्याच्यानंतर जर ॲक्वायर्ड असतील तर ते कशामुळे होऊ शकतात, तुमच्या एंडोकार्डायटिसमुळे होऊ शकतात, रुमॅटिक हार्ट डिसीजमुळे होऊ शकतात. तर तुम्हाला आता इथे एक एमसीक्यू विचारला जातो, रुमॅटिक हार्ट डिसीजमध्ये कुठली वॉल जी आहे ते मोस्ट कॉमनली अफेक्ट होते, तर ती आहे आपली मायट्रल वॉल. ठीक आहे, जिला आपण लाडाने बायकस्पिड वॉल असं सुद्धा म्हणतो. आणि अजून एक एमसीक्यू विचारला जातो, तो म्हणजे जर एखाद्या पेशंटला एंडोकार्डायटिस असेल आणि बॅक्टेरियल एंडोकार्डायटिस असेल तर त्याचा मोस्ट कॉमन कॉजिटिव्ह एजंट जो आहे तो कुठला आहे असं विचारला जातो. तर मोस्ट कॉमन कॉजिटिव्ह एजंट इन बॅक्टेरियल एंडोकार्डायटिस इज बीटा हिमोलायटिक स्ट्रेप्टोकॉकस. हा काय आहे आपला जो मोस्ट कॉमन डिसीज आहे, तो मोस्ट कॉमन कॉजिटिव्ह एजंट कुठला आहे, तर बीटा हिमोलायटिक स्ट्रेप्टोकॉकस जो आहे तो एंडोकार्डायटिस साठी मोस्ट कॉमन एजंट आहे. आता आपण याच्या अगोदर आपण काय बघितलं होतं की जेव्हा आपण हार्टच्या लेअर बघत होतो तेव्हा आपण बघितलं होतं की हार्टच्या जे लेअर असतात त्याच्यामध्ये जी एंडोकार्डियम लेअर असते, या एंडोकार्डियम लेअर मध्ये वॉल सिच्युएटेड असतात. मग जर एखाद्या तुमच्या कुठल्याही बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा इन्फ्लामेशन असेल, व्हायरल एंडोकार्डायटिस असेल, कुठल्याही प्रकारचं जर एंडोकार्डायटिस असेल आणि एंडोकार्डायटिस मध्ये जर वॉल सिच्युएटेड असतील, म्हणजेच एंडोकार्डायटिस मध्ये काय झालंय, तुमच्या वॉल्सचं पण इन्फ्लामेशन झालेलं आहे, ॲज काय झालंय पूर्ण एंडोकार्डायटिसचं इन्फ्लामेशन झालेलं आहे. म्हणजे एंडोकार्डायटिसमध्ये तुमच्या वॉल ज्या आहेत त्या अफेक्टेड होऊ शकतात. का? कारण तुमच्या वॉल्स ह्या एंडोकार्डायटिसमध्ये सिच्युएटेड आहेत. मग तुमचे कंजेनायटल आणि ॲक्वायर्ड असं दोन्ही मिळून तुम्हाला वॉल्युलर डिसीज कुठले होऊ शकतात, तर तुम्हाला कुठले डिसीज होऊ शकतात, तर तुम्हाला होऊ शकतं मायट्रल स्टेनॉसिस. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला होऊ शकतं ट्रायकस्पिड स्टेनॉसिस. त्यानंतर तुम्हाला होऊ शकतं आओर्टिक स्टेनॉसिस. त्यानंतर तुम्हाला होऊ शकतं पल्मोनिक स्टेनॉसिस. ठीक आहे. सगळ्या ज्या वॉल आहेत त्यांच्या ओपनिंग मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो आणि जर त्यांच्या क्लोजिंग मध्ये प्रॉब्लेम आला तर तुम्हाला बघायला मिळू शकतं मायट्रल रिगर्जिटेशन. त्यानंतर तुम्हाला बघायला मिळू शकतं ट्रायकस्पिड रिगर्जिटेशन. त्यानंतर तुम्हाला बघायला मिळू शकतं आवर्टिक रिगर्जिटेशन. त्यानंतर तुम्हाला बघायला मिळू शकतं पल्मोनिक रिगर्जिटेशन. ठीक आहे. हे जे सगळे डिसीज कंडिशन आहेत हे तुम्हाला बघायला मिळू शकतात. मग हे कंजेनायटल पण असू शकतात आणि हे ॲक्वायर्ड पण असू शकतात. ठीक आहे. तर याच्यापैकी जे इम्पॉर्टंट वन आहेत जे की आपल्याला एक्झाम मध्ये विचारू शकतात आणि जे आपल्या काय आहेत क्लिनिकली इम्पॉर्टंट आहेत. तर फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ट्रायकस्पिड जर वॉलचं जर ॲबनॉर्मॅलिटीज बघितलं तर ते पेशंट काय असतात, मोस्ट ऑफ द पेशंट काय असतात ते एसिम्प्टोमॅटिक असतात. ठीक आहे. एसिम्प्टोमॅटिक असतात. मग याच्यावर आपल्याला काय होत नाही, जास्त जे आहे ते एमसीक्यू बनत नाहीत किंवा जास्त क्वेश्चन बनत नाहीत. मग आपण याच्यामध्ये असे स्टडी करूया. ठीक आहे. ह्या पूर्ण 8 स्टडी करण्यापेक्षा याच्यातले आपण 4 असे स्टडी करूया जे काय आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारले जातात किंवा त्यांचा क्लिनिकली काय त्याचा सिग्निफिकन्स आहे. ठीक आहे. ज्या ॲबनॉर्मॅलिटीजमुळे आपल्याला डिसीज कॉज होतात तेच ॲबनॉर्मॅलिटी आपण काय करणार इथे स्टडी करणार आहोत. तर फर्स्ट आपल्या सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे मायट्रल रिगर्जिटेशन. ठीक आहे. मायट्रल रिगर्जिटेशन. तर बघा मायट्रल रिगर्जिटेशन होतं म्हणजे काय होतं, फॉर एक्झाम्पल हे तुमचं काय आहे, हर्ट आहे. ठीक आहे. हर्ट आहे आणि हा काय आहे तुमचा लेफ्ट ॲट्रियम आहे. हा काय तुमचा लेफ्ट ॲट्रियम आहे आणि हा काय लेफ्ट व्हेंट्रिकल आणि दोघांच्या मधामध्ये कुठले आहे मायट्रल वॉल आहे आपली. आता रिगर्जिटेशन होते म्हणजे काय होतंय, तुमच्या लेफ्ट व्हेंट्रिकल मधून ब्लड काय होतोय बॅक फ्लो होतोय कुठं लेफ्ट ॲट्रियम मध्ये. ठीक आहे. मग जर असा ब्लड फ्लो होत राहिला तर इथे काय होतं, तुमचं जे लेफ्ट ॲट्रियम आहे त्याच्यामध्ये ओव्हर स्ट्रेचिंग होते. म्हणजे ॲट्रियमची जेवढी कॅपॅसिटी आहे ब्लड घेण्याची तेवढ्या कॅपॅसिटीपेक्षा अजून जास्त ब्लड काय करते, व्हेंट्रिकल पण वर पुश करते. म्हणजे तुमचा ॲट्रियम काय होतो, ओव्हर स्ट्रेच होतो. ठीक आहे. याच्यामध्ये काय होते बघा, ब्लड फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल गोज इनटू लेफ्ट ॲट्रियम. म्हणजे काय होतं, तुमच्या लेफ्ट व्हेंट्रिकल मधून ब्लड काय झालं लेफ्ट ॲट्रियम मध्ये आलं आणि त्याच्यामुळे काय झालं, तुमच्या लेफ्ट ॲट्रियमची काय झाली ओव्हर स्ट्रेचिंग झाली. ओव्हर स्ट्रेचिंग झाली आणि ती जर ओव्हर स्ट्रेचिंग खूप क्रोनिक पिरियडसाठी असेल, खूप जास्त वेळासाठी असेल तर तुमच्या लेफ्ट ॲट्रियमची काय होते, हायपरट्रॉफी होते. हायपरट्रॉफी म्हणजे काय, तुमचे जे लेफ्ट ॲट्रियमच्या वॉल्स आहेत त्या काय व्हायला लागतात, थिक व्हायला लागतात. का? कारण त्याच्यावर काय होतं, जास्त प्रेशर येतोय म्हणून ही जी लेफ्ट ॲट्रियम आहे त्याच्या वॉल कशा व्हायला लागतात, थिक व्हायला लागतात. आणि ही हायपरट्रॉफी झाल्यामुळे ठीक आहे, ही हायपरट्रॉफी होतेच, पण अजून काय होतं की तुमचं
ह्या साईडला ज्या पल्मोनरी वेन्स अटॅच आहेत आणि ह्या कुठं अटॅच आहेत, तुमच्या इकडे साईडला लंग्सला अटॅच आहेत आणि इथं पल्मोनरी कॅपिलरीज आहेत. ठीक आहे, पल्मोनरी कॅपिज आहेत, ह्या इनडायरेक्टली कशाला अटॅच आहेत, तुमच्या लेफ्ट ॲट्रियमला अटॅच आहेत. आणि जर तुमच्या लेफ्ट ॲट्रियममधलं प्रेशर वाढत असेल तर तुमच्या ज्या लंग्सच्या कॅपिलरीज आहेत, ज्याला आपण पल्मोनरी कॅपिलरीज म्हणतो, त्याचं पण प्रेशर वाढतं. यालाच आपण काय म्हणतो, पल्मोनरी कॅपिलरी वेज प्रेशर जे आहे ते वाढतंय असं आपण म्हणतो. आणि मग जर पल्मोनरी कॅपिलरी वेज प्रेशर वाढत असेल तर तुम्हाला तिथे लंग कंजेशन होतं. काय होतं, लंग कंजेशन होतं. आणि लंग कंजेशन झाल्यामुळं पेशंटला आपल्याला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअरचे काय बघायला मिळतात, साईन बघायला मिळतात. ठीक आहे, लेफ्ट व्हेंट्रिक्युलरचे साईन कुठले बघायला मिळतात, डिझनिया बघायला मिळतो, त्याच्यानंतर पिंक फ्रोथी स्पुटम बघायला मिळतो, त्याच्यानंतर पेशंटला शॉर्टनेस ऑफ ब्रीथ असतं. ठीक आहे, आणि हे सगळे जे कंडिशन्स आहेत ते आपल्याला कुठे बघायला मिळतात, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअरमध्ये बघायला मिळतात. मग लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअरमध्ये पण काहीसं असं सेम होतं. काय होतं की तुमच्या लेफ्ट ॲट्रियममध्ये प्रेशर वाढतं आणि ते प्रेशर काय होतं, तुमचं लंग्सकडे ट्रान्समिट केलं जातं. ठीक आहे, म्हणून आपल्याला तिथे लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअरचे साईन दिसतात. आता अजून काय होतं बघा, तुमचा जो लेफ्ट ॲट्रियम आहे हा ओव्हर स्ट्रेचिंग होत होता, त्याच्यामुळे हायपरट्रॉफी होत होती. हायपरट्रॉफी झाल्यामुळे लंग कंजेशन झालं होतं. इथपर्यंत ठीक आहे. पण आता हा जो राईट व्हेंट्रिकल आहे, या व्हेंट्रिकलला काय करायचंय, ब्लड काय करायचंय, लंग्स पर्यंत पोहोचवायचंय. मग इथे त्याला लंग्स पर्यंत ब्लड पोहोचत असताना त्याला प्रॉब्लेम काय होतो की जर तुमचा पल्मोनरी वेज कॅपिलरी प्रेशर जे आहे ते जर वाढलेलं असेल तर त्याला काय करायला लागेल, नॉर्मली जेवढ्या कॅपॅसिटीने तो पंप करतो त्यापेक्षा जास्त फोर्सफुली काय करायला लागेल, त्याला ब्लड पंप करायला लागेल, जेणेकरून काय करेल, तुमच्या लंग्सला व्यवस्थित ब्लड पुरवठा होणार आहे. जर तुमची पल्मोनरी वेज कॅपिलरी प्रेशर जेवढा नॉर्मल असेल तर त्याला काय करायला लागेल, एक नॉर्मल प्रेशरनं राईट व्हेंट्रिकलला बीट करायला लागेल. पण ह्या साईडने जर प्रेशर वाढत असेल, लंग्सच्या साईडने जर प्रेशर वाढत असेल तर ह्याला तिकडे ब्लड पोहोचण्यासाठी ह्याच्या साईडने पण प्रेशर वाढावं लागेल. आणि मग काय करायला लागतं, राईट व्हेंट्रिकल हॅज टू पंप विथ मोर फोर्स. ठीक आहे, मग काय करायला लागेल, राईट व्हेंट्रिकलला खूप जास्त फोर्स लावून पंप करायला लागेल. आणि त्याच्यामुळे काय होईल, हे कधीपर्यंत करू शकतो, जोपर्यंत त्याचं काय कंपन्सेटरी मेकॅनिझम आहे तोपर्यंत. आणि ऍट दी एंड एकदा क्रोनिक स्टेज होते तेव्हा राईट व्हेंट्रिकल काय म्हणतो, बाबा नाही आता हे काय माझ्याच्याने होणारं काम नाहीये, मी काय जास्त वेळ काय करू शकत नाहीये, जास्त कॉन्ट्रॅक्शननी जास्त फोर्स लावून मी पंप करू शकत नाहीये आणि आता मी गिव्हअप करतो. आणि त्याने जर गिव्हअप केलं तर तिथं मग आपण म्हणू शकतो राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर झालेला आहे. मग अशा प्रकारे आपल्याला मायट्रल रिगर्जिटेशनमध्ये काय बघायला मिळतं, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर प्लस राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर, अशा दोन्ही पण कंडिशन आपल्याला तिथे बघायला मिळतात. ठीक आहे, तर बघा आपण आतापर्यंत काय बघितलं की जे तुमचं लेफ्ट व्हेंट्रिकल आहे त्याच्यातून काय होत होतं, ब्लड लेफ्ट एट्रियममध्ये वापस येत होतं, म्हणून आपण याला काय म्हटलं, मायट्रल रिगर्जिटेशन म्हटलं. मग ते झाल्यामुळे काय झालं, तुमचा जो लेफ्ट एट्रियम आहे तो काय व्हायला लागला, ओव्हर स्ट्रेच व्हायला लागला. कारण त्याच्याकडून लंग्स कडून येणारा पल्मोनरी वेन्सचं पण ब्लड येते आणि लेफ्ट व्हेंट्रिकल्स मधून लेफ्ट एट्रियममध्ये पण परत काय होते, रिव्हर्स ब्लड पण येते. म्हणजे त्याची कॅपॅसिटी होती ती फक्त वेन्स मधून, पल्मोनरी वेन्स मधून ब्लड घेण्याची कॅपॅसिटी होती. पण आपण काय करतो, इथं लेफ्ट व्हेंट्रिकल मधून पण ब्लड जर वर पुश करत असेल तर त्या एट्रियमला काय करायला लागतं, ओव्हर स्ट्रेच व्हायला लागतं, त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त त्याला स्ट्रेच व्हायला लागतं. आणि म्हणून काय होतं, त्याच्या कालांतराने लेफ्ट एट्रियमची काय होते, हायपरट्रॉफी होते आणि लंग्स मध्ये पण कंजेशन व्हायला लागतं. आणि लंग्स मध्ये सगळं कंजेशन झाल्यामुळे तुम्हाला साइन्स ऑफ लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर तिथं बघायला मिळतात. त्याचप्रमाणे जे तुमचं राईट व्हेंट्रिकल आहे त्याला काय करायला लागतं, जास्त फोर्स लावावं लागतं लंग्सकडे ब्लड पुरवठा करण्यासाठी. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, कालांतराने राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर पण होत असतं. ही जी सगळी स्टोरी आहे ही कशाची, आपल्या मायट्रल रिगर्जिटेशनची आहे. त्याच्यानंतर आपण जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो बघणार आहोत, तो म्हणजे मायट्रल स्टेनोसिस. कुठला, मायट्रल स्टेनोसिस. फॉर एक्झाम्पल काय, हे तुमची हर्ट आहे, ठीक आहे, हे काय तुमची लेफ्ट साईड आहे आणि हे काय राईट साईड आहे. मायट्रल स्टेनोसिस झाले म्हणजे काय झाले, तुमची जी इथे एक वॉल असते, या वॉलला आपण काय म्हटलं, मायट्रल वॉल किंवा बायकॅस्पिड वॉल म्हणलं. इथे स्टेनोसिस झालाय म्हणजे काय होत नाही, ही वॉल जी आहे ती प्रॉपरली काय होत नाहीये, ओपन होत नाही. ही वॉल काय झाली, प्रॉपरली ओपन होत नाही किंवा पार्शली ओपन होते, त्याला आपण काय म्हणतो, मायट्रल स्टेनोसिस असं आपण म्हणतो. मग काय होणार बघा, ते तुमचं लेफ्ट ॲट्रियम आहे, लेफ्ट ॲट्रियम मधून जेवढं काय ब्लड खाली यायला पाहिजे होतं तेवढं ब्लड येत नाही. फॉर एक्झाम्पल इथे किती आहे, 70 ml ब्लड आहे. फॉर एक्झाम्पल इथे 70 ml ब्लड आहे आणि आपल्याला अपेक्षित आहे की 70 ml पेक्षा मधील 50 ml तरी ब्लड जे आहे ते लेफ्ट व्हेंट्रिकलने रिसिव्ह करायला पाहिजे, ही आपली अपेक्षा आहे. पण ही जर वॉल प्रॉपरली ओपन झाली नाही तर 50 येण्याच्या ऐवजी जर इथे फक्त 20 ml ब्लड येत असेल तर काय होणार आहे बघा, तुमचा जो लेफ्ट व्हेंट्रिकलला जेवढा ब्लड फ्लो मिळायला पाहिजे तेवढा ब्लड फ्लो मिळत नाही. आणि जिथून पुढे जे आहे तुमच्या सिस्टेमिक आउटाला जेवढं ब्लड जायला पाहिजे तेवढं ब्लड जात नाही. म्हणजे सिस्टेमिक आउटामधून जेवढं काही ब्लड बाहेर जातं त्याला आपण काय म्हणतो, कार्डियाक आउटपुट म्हणतो. मग तुमचा कार्डियाक आउटपुट इथे काय होणार आहे, कमी होणार आहे.
म्हणून जर याच्यामध्ये पॅथोफिजिओलॉजी बघायला झाली तर आपण काय बघू शकतो की वॉल कॅन नॉट ओपन प्रॉपरली. ठीक आहे, एक तर ती प्रॉपरली ओपन होत नाहीये किंवा काय होत नाही, कम्प्लिटली क्लोज झालेली आहे. ठीक आहे, कम्प्लिटली क्लोज हे खूप रेअर कंडिशन मध्ये तुम्हाला इथे सडन डेथ होणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथे काय होते, जी वॉल आहे ती काय होते, पार्शियल ओपन होते. ठीक आहे, त्याच्यानंतर ब्लड काय होत नाहीये, मग वॉल जे आहे ते ओपन न झाल्यामुळं ब्लड फ्रॉम लेफ्ट ॲट्रियम टू लेफ्ट व्हेंट्रिकल अफेक्टेड. हे काय होतं, अफेक्ट होतं किंवा कमी होतं. ठीक आहे, किंवा कमी होतं. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे दोन गोष्टी होतात बघा. त्यामुळे दोन गोष्टी कुठल्या कुठल्या होतात, एक तर होतं तुमच्या जे लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये आहे ते ब्लड काय होतं, पुअर फिलिंग होते. पुअर फिलिंग म्हणजेच काय, म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये जेवढं ब्लड यायला पाहिजे तेवढं ब्लड येत नाहीये. ठीक आहे, पुअर फिलिंग होते. आणि इथे काय होते, ब्लड जे आहे ते खूप सारं ब्लड काय होतं, रिटेन होतं. ब्लड रिटेन इन लेफ्ट ॲट्रियम मध्ये ब्लड रिटेन होतं. पण पुअर फिलिंग झाल्यामुळे काय होतं, तुमचं जे आहे ते लेफ्ट व्हेंट्रिकलचं जेवढं काय प्रिलूड आहे. ठीक आहे, प्रिलूड म्हणजे काय, लेफ्ट व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन होण्याच्या अगोदर जेवढं काय व्हॉल्यूम तिथं असायला पाहिजे तो जो प्रिलूड आहे तो तिथे काय होतो, प्रिलूड काय होतो, कमी होतो. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमचा कार्डियाक आउटपुट कमी होतो. काय होतो, कार्डियाक आउटपुट काय होतो, कमी होतो. कार्बन मोनॉक्साईड नाही, हा कार्डियाक आउटपुट आहे. कार्डियाक आउटपुट काय होतो, तुमचा कमी होतो. म्हणजे तुमचं जे पेरिफेरल सर्क्युलेशन आहे, जिथे तुमचं सर्क्युलेशन प्रॉपरली जेवढं तुमच्या बॉडीला रक्त पुरवठा व्हायला पाहिजे तेवढा रक्त पुरवठा होतो का इथे, तर नाही होत. म्हणजेच काय होतं, तुमच्या इथं कार्डियाक आउटपुट कमी होत आहे. आणि ह्या कार्डियाक आउटपुट कमी झाल्यामुळे तुम्हाला काय बघायला मिळतं, पेशंट जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा तो काय म्हणतो की मला डिझिनेस होत आहे, किंवा मला काय होत आहे, फ्लशिंग्स होत आहेत. फ्लशिंग म्हणजे काय, सडन रेडनेस ऑफ फेस. काय होतं, रेडनेस, एकदम चेहरा लाल होतो आणि पेशंटला चक्कर वगैरे येते. हे जे आपल्याला कार्डियाक आउटपुट कमी झाल्यामध्ये बघायला मिळतं. आणि दुसऱ्या साईडला आपल्याला काय होत होतं की ब्लड काय होत होतं, लेफ्ट ॲट्रियम मध्ये रिटेन होत होतं. आणि ब्लड लेफ्ट ॲट्रियम मध्ये रिटेन झाल्यामुळे परत इथे काय होते, लेफ्ट ॲट्रियमची ओव्हर स्ट्रेचिंग होते. त्यानंतर काय होते, लेफ्ट ॲट्रियमची काय होते, हायपरट्रॉफी होते. त्याचप्रमाणे मग इथं काय होतं, परत लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअरचे साईन बघायला मिळतात. लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर, अजून काय होतं, इथं लंगचं काय होतं, कंजेशन होतं. आणि तिथं परत लंगचं कंडिशन तुम्हाला राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर बघायला मिळतं, जे मी तुम्हाला अगोदर मायट्रल रिगर्जिटेशन मध्ये सांगितलं होतं. म्हणजे इथं पण काय होतं, तुमचं लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअरचे तुम्हाला साईन बघायला मिळतात आणि राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर जे आहे ते तुम्हाला तिथे बघायला मिळतं. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला मायट्रल स्टेनोसिस मध्ये थोडंसं वेगळी गोष्ट कुठली आहे, तर इथे काय होतो, कार्डियाक आउटपुट कमी होतो आणि पेशंट तुम्हाला डिझिनेस आणि फ्लशिंग बघायला मिळतं. ठीक आहे, हे जे बघितलं आपण मायट्रल स्टेनोसिस बद्दल बघितलं. आणि ही काय आहे, मोस्ट कॉमनली जर तुमच्या रुमॅटिक हार्ट डिसीज मध्ये जर मोस्ट कॉमनली कुठला डिसीज कंडिशन होत असेल तर ती होते मायट्रल स्टेनोसिस. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आपली डिसीज कंडिशन बघूया, ती म्हणजे आवर्टिक रिगर्जिटेशन. आवर्टिक रिगर्जिटेशन बघत असताना आपण बघूया की फॉर एक्झाम्पल हे काय तुमचं हर्ट आहे, आणि त्या हर्टमध्ये काय तुमचं, हे काय आहे तुमचं लेफ्ट ॲट्रियम आहे, आणि हे काय तुमचं लेफ्ट व्हेंट्रिकल आहे. ठीक आहे, आणि या लेफ्ट व्हेंट्रिकल पासून काय केले, एक सिस्टेमिक आउट गेले जी काय करते, पूर्ण बॉडीला काय करत आहे, ब्लड सप्लाय करण्याचं काम करत आहे. ठीक आहे, मग हे बघत असताना आपण काय बघतो की इथं जी वॉल आहे ती कुठली आहे, आवर्टिक वॉल आहे. आणि आवर्टिक वॉलचं रिगर्जिटेशन होतंय म्हणजे काय होतंय, जेव्हा तुमचा लेफ्ट व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा ब्लड तर इकडे जातंय, पण जेव्हा तुमचा लेफ्ट व्हेंट्रिकल जो तो डायस्टल होतो, जेव्हा तो रिलॅक्स होतो तेव्हा काय होतंय, याच्यातलं जेवढं काय ब्लड आहे ते काय होतं, याच्यातलं थोड्या प्रमाणामध्ये परत रिव्हर्स लेफ्ट व्हेंट्रिकलकडे वापस येत आहे. ठीक आहे, म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिकल जो काम करत होता, जेवढं तो काम करतोय त्याच्यापेक्षा त्याला काय करायला लागतं, अजून जास्त काम करायला लागतं. कारण का, जर फॉर एक्झाम्पल ह्या लेफ्ट व्हेंट्रिकलने 100 ml ब्लड पैकी 80 ml ब्लड काय केलं, इकडे काय केलं होतं, ट्रान्समिट केलं होतं. पण या 80 ml पैकी काय झालं, आता इथे परत काय झालं, 80 पैकी 40 ml काय झालं, परत लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये आलं. पण आता लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये नेक्स्ट बीटच्या वेळेस प्रॉब्लेम काय होणार, लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये 100 ml ब्लड जे आहे ते लेफ्ट एट्रियम कडून रिसिव्ह करून येणार, ते परत असणार, परत हे 40 ml असणार, परत ते काय होणार, 140 ml ब्लड होणार. म्हणजे जे आहे ते लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये ब्लड काय होतंय, खूप सारं ब्लड रिटेन होत आहे. का रिटेन होत आहे, कारण सिस्टेमिक आउटाने जेवढं ब्लड जे आहे ते पुढे ढकलायला पाहिजे होतं, ते पुढे न ढकलता त्याने काय केलं, बॅक फ्लो केला. हे बॅक फ्लो केल्यामुळे लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये काय होतं, खूप सारं ब्लड रिटेन होतं. तर जर पॅथोफिजिओलॉजी बघायची झाली तर ते काय कसं दिसेल बघूया. ब्लड काय होतो, ब्लड फ्लो बॅक फ्रॉम aorta
टू लेफ्ट व्हेंट्रिकल. लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये काय होत आहे, तुमचं ब्लड फ्लो होत आहे. कसं, रिव्हर्स ब्लड फ्लो होत आहे. आणि काय होत आहे, इन्क्रीज ब्लड व्हॉल्यूम इन लेफ्ट व्हेंट्रिकल. लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये तुमचं काय होतंय, ब्लड व्हॉल्यूम काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं लेफ्ट व्हेंट्रिकलची हायपरट्रॉफी म्हणतोय मी. ठीक आहे, लेफ्ट व्हेंट्रिकलची. अगोदर आपण काय बघितलं होतं की लेफ्ट ॲट्रियमची होत होती. इथे काय होत आहे, लेफ्ट व्हेंट्रिकलची हायपरट्रॉफी होत आहे. ठीक आहे. आणि हे जे ब्लड आहे हे व्हॉल्यूम जास्त वाढल्यामुळे काय होतं, तुमच्यात आता हे व्हॉल्यूम वाढलेलं आहे. अगोदर किती होतं, 100 ml होतं, आता किती झालं, 140 ml होतं. म्हणजे अगोदर जेवढा 100 ml ला बाहेर काढण्यासाठी जेवढा फोर्स लावायला लागत होता, त्यापेक्षा आपल्याला थोडासा जास्त फोर्स लावायला लागेल 140 ml ला ब्लड काढण्यासाठी. म्हणजे जे आहे ते जे आहे तुमच्या लेफ्ट व्हेंट्रिकलला काय करायला लागेल, जास्त स्ट्रेंथ लावावी लागेल. ठीक आहे, जास्त स्ट्रेंथ लावावी लागेल. मग तो लेफ्ट व्हेंट्रिकल काय करतो, खूप जास्त स्ट्रेंथ लावून काय करायला लागतो, पुश करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, खूप जास्त काय करून पुश करून काय करतो, तो जो आहे तो ब्लड बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, जी तुमची पल्स जी आहे, ठीक आहे, पल्स जी आहे तुम्हाला काय बघायला मिळते, बाउंडिंग पल्स बघायला मिळते. का, कारण एवढं जास्त फोर्स असतो की जे आपली नॉर्मल पल्स जी आपल्याला लागते त्यापेक्षा जास्त फोर्सने जे आपण जेव्हा ते पल्स चेक करतो, ज्या पेशंटला अवॉर्टिक रिगर्जिटेशन असेल अशा पेशंटची, तेव्हा ते पल्स आपल्याला कसे बघायला मिळते, बाउंडिंग बघायला मिळते. आणि याच पल्सला आपण काय म्हणतो, वॉटर हॅमर पल्स असं आपण म्हणतो. काय म्हणतो, वॉटर हॅमर पल्स म्हणतो. ठीक आहे, हा एक आपला एमसीक्यूचा पॉईंट आपल्याला सापडला आहे की अवॉर्टिक रिगर्जिटेशन मध्ये आपल्याला वॉटर हॅमर पल्स बघायला मिळते. ठीक आहे, हा एक एमसीक्यू तुम्हाला इथे नोट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे आता पल्स तर बाउंडिंग मिळाली, काय होते, आपला लेफ्ट व्हेंट्रिकल आहे काय करतो, खूप जास्त स्ट्रेच करतो आहे. ठीक आहे, खूप जास्त फोर्सने स्ट्रेच करतो आहे. म्हणजे जर त्या पेशंटमध्ये आपण सिस्टॉलिक बीपी बघितली, सिस्टॉलिक बीपी म्हणजे काय, सिस्टॉलिक म्हणजे अशी बीपी जेव्हा जे आहे तुमचं कॉन्ट्रॅक्शन होत असतानाची बीपी. जेव्हा लेफ्ट व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा जेव्हा जी आपल्याला बीपीचा साऊंड आपल्याला ऐकायला मिळतो त्याला आपण म्हणतो सिस्टॉलिक बीपी साऊंड किंवा कोर्स कॉफ साऊंड असं आपण म्हणत असतो. बीपी ऐकताना आपल्याला जे साऊंड ऐकायला मिळतात त्या साऊंडला काय म्हणतात, कोर्स कॉफ साऊंड म्हणतात. लिहून घ्यायचा आहे पॉईंट. कोर्स कॉफ साऊंड आपल्याला सिस्टॉलिक आणि डायस्टोलिक असे दोन प्रकारचे मिळतात. जेव्हा जो हार्टचा लेफ्ट व्हेंट्रिकल सिस्टोल होतो आणि त्या लेफ्ट व्हेंट्रिकलने जी पल्स कॅरी केलेली असते, ठीक आहे, ज्या लेफ्ट व्हेंट्रिकलच्या सिस्टोलच्या रिस्पॉन्समध्ये जी पल्स कॅरी होते ती पल्स आपण ब्रेकेलला मोजतो आणि त्याला आपण काय म्हणतो, सिस्टॉलिक बीपी असं आपण म्हणतो. आणि इथे काय होत आहे, लेफ्ट व्हेंट्रिकल तुमचा जास्त स्ट्रेंथने काय करत आहे, कॉन्ट्रॅक्ट होत आहे, म्हणून तुमची सिस्टॉलिक बीपी काय बघायला मिळते, इथे हाय बघायला मिळते. ठीक आहे, आणि सिस्टॉलिक बीपी हाय होते. पण हे आता तुमची जी बॉडी आहे, बॉडी काय करते, कंपन्सेटरी मेकॅनिझम ऍक्टिव्हेट करते. बॉडी कंपन्सेटरी मेकॅनिझम कुठला ऍक्टिव्हेट करते, की बॉडी काय म्हणते की बाबा लेफ्ट व्हेंट्रिकल खूप जास्त जोरामध्ये ब्लड काय करायला लागलेला आहे, पुश करायला लागलेला आहे. त्याच्यामुळं तुमच्या ज्या व्हेसल्स आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होतं, तर व्हॅसो डायलेशन होतं. ठीक आहे, काय होतं, व्हॅसो डायलेशन होतं. म्हणून तुमचा काय होतो, डायस्टोलिक बीपी कमी होतो. डायस्टोलिक बीपी काय होतो, कमी होतो. का, कारण तुमच्या व्हेसल्स डायलेट होत आहेत. तुमचा सिस्टॉलिक तर वाढतोय पण डायस्टोलिक कमी होतोय. म्हणजे तुमच्या या दोघांमधला जो डिफरन्स आहे, आज आपण काय म्हणतो, पल्स प्रेशर म्हणतो, ते काय होत आहे, खूप खूप आणि खूप काय होतंय, वाढत आहे. म्हणजे तुमचं 120/80 जे आहे तुमचं नॉर्मल बीपी असायला पाहिजे. याच्यामध्ये पल्स प्रेशर किती असतं, तुमचं 40 असतं. पण इथे काय बघायला मिळतं, आपला फक्त सिस्टॉलिक बीपी आहे तो फॉर एक्झाम्पल 180 झाला, आणि जो तुमचा डायस्टोलिक आहे तो काय झाला, फक्त 90 झाला. आणि याच्यामध्ये पल्स प्रेशर किती बघायला मिळतो, आपल्याला 90चं पल्स प्रेशर बघायला मिळतं. हे जे आहे आपल्याला आवर्टिक रिगर्जिटेशन मध्ये बघायला मिळतं. अजून जे आवर्टिक रिगर्जिटेशन मध्ये जर आपल्याला क्लासिक फीचर बघायचं झालं तर आपल्याला काय बघायला मिळतं, याच्यामध्ये काय होतं बघा, आतापर्यंत आपण काय बघितलं की आपल्याला वॉटर हॅमर पल्स बघायला मिळते. ठीक आहे, काय बघायला मिळतं, आपल्याला वॉटर हॅमर पल्स बघायला मिळते. दुसरा पॉईंट बघितला आपल्याला, हे सगळे एमसीक्यूचे पॉईंट, आता पूर्ण जे आहे ते एमसीक्यूचे पॉईंट आहेत. ठीक आहे, वॉटर हॅमर पल्स बघायला मिळेल. त्यानंतर काय झालं, सिस्टॉलिक बीपी वाढला, काय झाला, वाढला. त्यानंतर काय झालं, थर्ड डायस्टोलिक बीपी काय झाला, याच्यामध्ये कमी होतो. का होतो, कारण बॉडीचं कंपन्सेटरी मेकॅनिझम आहे. ठीक आहे, बॉडीचं कंपन्सेटरी मेकॅनिझम आहे. त्याच्यानंतर काय होतं, तुमचा पल्स प्रेशर. ठीक आहे, आता याच्यातून ह्या पॉईंट लिहून घ्या की पल्स प्रेशर होतं. त्याचा आपल्याला साईन बघायला मिळतो, मुल्लर साईन. ठीक आहे, मुल्लर साईन. तर मुलर साईन मध्ये काय बघायला मिळतं आपल्याला, जेव्हा तुमचा लेफ्ट व्हेंट्रिकल काय करतो, जेव्हा तुमचा लेफ्ट व्हेंट्रिकल काय करतो, खूप जास्त स्ट्रेंथनी काय करतो, कॉन्ट्रॅक्ट होतो, तेव्हा तुम्ही पेशंटला काय करायला सांगता, तोंड उघडायला सांगता. आणि पेशंटचा जो उला आहे
उवला आहे, तो उवला तुम्हाला काय करायला लागतो, त्या उवलामध्ये तुम्हाला पल्सेशन दिसतं. म्हणजे जसं पेशंटचं काय करतोय, पेशंटचा हार्टबीट होतात, त्या हार्टबीटला सिंक्रोनाइज मॅनरमध्ये उवला पण काय करतोय, खालीवर असा होतो. तर हे काय बघायला मिळतं आपल्याला, मुलर साईन बघायला मिळतं. त्यानंतर आपल्याला अजून एक साईन बघायला मिळतो, तो म्हणजे डी साईन. डी साईन मध्ये काय होतं, तो पेशंट आहे तो हार्टच्या बीटच्या सिंक्रोनाइज मॅनरमध्ये स्वतःचं हेड काय करतो, असं नॉब करतो असं. ठीक आहे. म्हणजे जसं जसं पेशंट काय करतो, असं हार्टबीट वाढते तसं तसं पेशंटचं हेड जे आहे ते कसं होत असतं, असं नॉब होत असतं किंवा मागं पुढे होत असतं. त्याला आपण काय म्हणतो, डी साईन म्हणत असतो. म्हणजेच काय, जेव्हा आवर्टिकचं रिव्हर्जिटेशन असतं, म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिकलला जेव्हा प्रॉब्लेम जाणवतात, कारण लेफ्ट व्हेंट्रिकल हा असा व्हेंट्रिकल आहे, असा चेंबर आहे, असा बलून आहे, जो तुमच्या पूर्ण बॉडीला ब्लड काय करत असतो, सप्लाय करत असतो. मग तिथे जर काही प्रॉब्लेम असेल तर आपली बॉडी काय करत नाही, एवढ्या लवकर काय करत नाही, गिव्हअप करत नाही किंवा सोडून देत नाही. त्याला कंपन्सेट करण्यासाठी आपली बॉडी खूप सारे मेकॅनिझम्स ऍक्टिव्हेट करते. त्या जो लेफ्ट व्हेंट्रिकल त्याला खूप फोर्सफुली काय करायला लागते, करायला सांगते की तू खूप फोर्सफुली काय कर, ब्लड काय कर, बाहेर सोड, जेणेकरून काय होते, कार्डियक आउटपुट जो काय कमी झालेला आहे तो काय होणार नाही, कमतरता भासणार नाही. मग ते करण्यासाठी बॉडी काय करते बघा, तुमच्या पूर्ण पेरिफेरलचं व्हॅस्कुलायझेशन करायला लागते. लेफ्ट व्हेंट्रिकलची काय करायला लागते, हायपरट्रॉफी करायला लागते, त्याची स्ट्रेंथ वाढवते, त्याचं फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवते आणि तुमच्या बॉडीला जे आहे ते ब्लड काय करते, पूर्ण पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. ठीक आहे. तुमची जोपर्यंत तुमची मेडिकल हेल्प जी आहे ती येत नाही, तोपर्यंत बॉडी जे आहे स्वतःचे कंपन्सेटरी मेकॅनिझम ऍक्टिव्हेट करते. आणि ही जी ट्रीटमेंट, ही जी कंडिशन आहे आवर्टिक रिव्हर्जिटेशन, ही जर अनट्रीटेड राहिली तर पेशंटची डेथ जी आहे ती होऊ शकते. बॉडीचा जो लेफ्ट व्हेंट्रिकल आहे तो पण कधीपर्यंत साथ देणार आहे तुमचे, जोपर्यंत बॉडीचं कंपन्सेटरी मेकॅनिझम साथ देते तोपर्यंत. एकदा जर बॉडीचं कंपन्सेटरी मेकॅनिझमने साथ देणं बंद केलं तर तो काय होतो, तुमचा लेफ्ट व्हेंट्रिकल फेल होतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट कॉमन जर लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअरमध्ये काय बघायला मिळतं आपल्याला, त्याचा जो साईड इफेक्ट आहे तो बघायला मिळतात, अरिथमियाज, आणि तर काय बघायला मिळतं आपल्याला, एट्रियल फिब्रिलेशन बघायला मिळतं. ठीक आहे. एट्रियल फिब्रिलेशन किंवा व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन जे आहे ते बघायला मिळतं. हे कशामुळे झालं, तुमच्या लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर ओव्हर स्ट्रेचिंग आणि लेफ्ट व्हेंट्रिक्युलर जो फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढला होता, त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे बघायला मिळतं. तर आपल्याला आवर्टिक रिव्हर्जिटेशन आहे, याच्यामध्ये महत्त्वाचे जे एमसीक्यूचे पॉईंट आहेत ते आहेत, वॉटर हॅमर पल्स, सिस्टोलिक बीपी वाढतो, डायस्टोलिक बीपी कमी होतो, पल्स प्रेशर वाढतो, मुलर साईन दिसतो, डिमोसेट साईन दिसतो, आणि जी काही टोटल पॅथोफिजिओलॉजी आहे जी आपण मागे इथं बघितली होती. ठीक आहे. ही पॅथोफिजिओलॉजी कशा प्रकारे आवर्टिक रिव्हर्जिटेशन काम करतं, ठीक आहे, हे आपल्याला महत्वाचं आहे. नेक्स्ट डिसीज कंडिशन आहे जी आपण बघणार आहोत ते आहे आवर्टिक स्टेनॉसिस. आवर्टिक स्टेनॉसिस मध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल हे काय आहे, तुमचं हर्ट आहे. ठीक आहे. हा काय आहे, तुमचा लेफ्ट ॲट्रियम आहे, आणि हा काय लेफ्ट व्हेंट्रिकल आहे. आता स्टेनॉसिस मध्ये काय होतं बघा, तुमची जी वॉल आहे, ठीक आहे, इथं जी वॉल आहे ती वॉल काय होत नाही, प्रॉपरली काय होत नाही, ओपन होत नाही. ठीक आहे. प्रॉपरली ओपन न झाल्यामुळे तुमच्या लेफ्ट व्हेंट्रिकल मधून काय होत नाही, प्रॉपरली ब्लड काय होत नाही, इकडे सिस्टमिक आउटामध्ये येत नाहीये. म्हणजे जेवढं ब्लड इकडे यायला पाहिजे तेवढं ब्लड येत नाही. पण तुमचा लेफ्ट व्हेंट्रिकल हा एवढा पॉवरफुल चेंबर आहे, जरी इथं स्टेनॉसिस असलं तरी मोस्ट ऑफ द पेशंटमध्ये काय असतं, हे एसिम्प्टोमॅटिक असतं. का, कारण हार्टचं जो लेफ्ट ॲट्रियमचा जो फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन आहे तो एवढा जास्त असतो की काय होत नाहीये, तुमचं ते खूप पेशंटमध्ये तुमच्या सिम्पटम्सच दिसत नाही. पण जर ते सिम्प्टोमॅटिक असेल याचा अर्थ काय, स्टेनोसिस खूप वाढलेला आहे, तो ऑरिफाईज जो आहे तो खूप छोटा झालेला आहे. ठीक आहे. ऑरिफाईज जर खूप छोटा झालेला असेल तर मग लेफ्ट व्हेंट्रिकलने किती जरी पंप केलं तर काय होत नाही, तुमचं ब्लड मॅक्झिमम अमाऊंटमध्ये तुमचं कार्डियक आउटपुट येऊ शकत नाहीये इन द सिस्टमिक आवर्टा. ठीक आहे. मग याची जर पॅथोफिजिओलॉजी बघायची झाली तर आपण काय बघू शकतो की जे तुमचं स्मॉल ओरिफाईस होत आहे. ठीक आहे. स्मॉल ओरिफाईस बिटवीन लेफ्ट व्हेंट्रिकल अँड सिस्टेमिक आवर्टा आणि लेफ्ट व्हेंट्रिकल जे आहे त्यांच्यामधले जो ऑरिफाईस आहे तो काय झालेला आहे, खूप स्मॉल झालेला आहे. आणि त्या स्मॉल झालेल्या ऑरिफाईस मधून जर ब्लड करायचं म्हटलं तर लेफ्ट व्हेंट्रिकलला काय करायला लागतो, जास्त प्रेशर जे आहे ते द्यायला लागतं. आणि जास्त प्रेशर द्यायला लागल्यामुळं तुमचं लेफ्ट व्हेंट्रिकलची काय होते, हायपरट्रॉफी होते. ठीक आहे. हायपरट्रॉफी होते. आणि जर ही हायपरट्रॉफी जी आहे ती काय होते, ही कशामुळे होते, क्रोनिक कंडिशनमुळे होते. कशामुळे होते, क्रोनिक, एका दिवसामध्ये हायपरट्रॉफी होते का नाही, खूप जास्त दिवस जर ही कंडिशन चालत राहिली, स्टेनॉसिस चालत राहिलं तर काय होते, हायपरट्रॉफी होते. आणि हार्ट काय करतो, खूप जास्त प्रेशरने काय करायला लागतं,
ते हार्ट जे आहे ते पंप करायला लागतं आणि जे काय कधीपर्यंत करतं, जोपर्यंत टिल कंपन्सेटरी मेकॅनिझम पर्यंत काय करायला लागतं, तुमचं हार्ट जे आहे ते प्रॉपरली काम करतं. आणि जर एकदा हे कंपन्सेटरी मेकॅनिझम काय झालं, फेल झालं, तर तुमचं काय होतं, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. मग लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर झाल्याच्या नंतर मग तुमचं काय होणार, परत लेफ्ट ॲट्रियम पर स्ट्रेच होणार, परत काय होणार, इकडे लंग्समध्ये काय होणार, पल्मोनरी वेज कॅपिलरी प्रेशर वाढणार आणि तुमचं काय होणार, तुम्हाला लेफ्ट व्हेंट्रिक्युलरचे सायन्स बघायला मिळणार. तर हे जे आहे आपलं सर्व जे आहे आपल्याला आवर्टिक स्टेनोसिस मध्ये बघायला मिळतं. ठीक आहे. पण आवर्टिक स्टेनोसिस मध्ये मोस्ट ऑफ द पेशंट काय बघितलं आपण की असिम्प्टोमॅटिक असतात. का? कारण जे आहे तो लेफ्ट व्हेंट्रिक्युलरचा फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन एवढं जास्त आहे की ते छोटा मोठा जर तुमचा स्टेनोसिस झाला असेल तर त्याला काय करता येतो, जुमानतच नाही. पण स्टेनोसिस आहे तो खूपच सिव्हिअर असेल, खूपच ऑरिफाईज आहे तो खूपच स्मॉल झाला असेल तरच तुम्हाला सिम्पटम्स बघायला मिळतात आणि तुमचे सिम्पटम्स आहे ते लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर इथपर्यंत जाऊ शकतात. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण काय बघितलं, आतापर्यंत आपण बघितले 4 कंडिशन. कुठल्या कुठल्या बघितल्या आपण, मायट्रल रिगर्जिटेशन बघितलं, मायट्रल स्टेनोसिस बघितलं, आवर्टिक रिगर्जिटेशन बघितलं आणि आपण काय बघितलं, आवर्टिक स्टेनोसिस बघितलं. आता आपण बघणार आहोत हे जे सर्व जे आपण काय म्हटलं, याला आपण काय म्हटलं, सो कॉल्ड व्हॉल्व्युलर डिसीजेस. हे व्हॉल्व्युलर डिसीजेस जे आहेत त्यांना जर आपल्याला डायग्नोज करायचं असेल तर बेस्ट मेथड कुठली असेल तर ती आहे 2D इको. 2D इको. ठीक आहे. 2D इको ही काय बेस्ट मेथड आहे. त्याचबरोबर आपण दुसऱ्या कुठले करू शकतो तर आपण काय करू शकतो, एक्सरे करू शकतो. त्याचबरोबर आपण काय करू शकतो, पेशंटमध्ये ECG करू शकतो. एक्सरे मध्ये आपल्याला काय फाइंडिंग्स दिसतील, एक्सरे मध्ये आपल्याला फाइंडिंग्स दिसतील ज्या काही आपण हायपरट्रॉफी बद्दल बोलत होतो, जे वॉलची हायपरट्रॉफी आहे किंवा ज्या चेंबरची हायपरट्रॉफी आहे. ठीक आहे. त्या चेंबरच्या पुढचा जी काही पार्ट आहे त्या दोघांच्या मध्येच्या वॉलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो तर ती हायपरट्रॉफी होते. जसं आपण बघितलं हे फॉर एक्झाम्पल तुमचं काय आहे, लेफ्ट ॲट्रियम आहे आणि काय तुमचं लेफ्ट व्हेंट्रिकल आहे आणि लेफ्ट ॲट्रियमची जर काय होत आहे, हायपरट्रॉफी होत आहे तर काय प्रॉब्लेम कुठे आहे, तुमच्या बायकस्पिडमध्ये होत आहे. जर तुमच्या लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये हायपरट्रॉफी होत असेल तर प्रॉब्लेम कुठे आहे, तुमच्या तिथं सिस्टेमिक आउट आणि दोघांच्या मध्ये जी वॉल आहे त्याला आपण काय म्हटलं, आवर्टिक वॉल म्हटलं. प्रॉब्लेम इथे आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या वॉलचा प्रॉब्लेम आहे त्याच्या मागच्या साईडला काय होते, हायपरट्रॉफी होते. हे आपल्याला एक्सरे मध्ये बघायला मिळतं. त्याचप्रमाणे आपल्याला ECG मध्ये पण चेंजेस बघायला मिळतात. जेव्हा आवर्टिक हायपरट्रॉफी होते तेव्हा तुमच्या काय बघायला मिळतात, तुम्हाला PVA मध्ये चेंजेस बघायला मिळतात आणि जेव्हा तुमच्या व्हेंट्रिक्युलर मध्ये हायपरट्रॉफी होते तुम्हाला तुमच्या QRS कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला चेंजेस बघायला मिळतात. तर हे काय बघितलं आपण, व्हॉल्व्युलर डिसीजला कसं आयडेंटिफाय करायचं, कसं डायग्नोज करायचं, डायग्नोसिस मेथड काय आहेत हे आपण बघितलं. ठीक आहे. तर आता याच्यानंतर बघणार आहोत आपण की याची मॅनेजमेंट कशी असायला हवी. मॅनेजमेंट असते ती कशी होत असते. ठीक आहे. तर मॅनेजमेंट बघत असताना आपण काय बघतो की जी मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये 2 प्रकारचे बघतो. एक आहे मेडिकल मॅनेजमेंट आणि दुसरी कुठली आहे आपली सर्जिकल मॅनेजमेंट. मेडिकल मॅनेजमेंट ही कशी आहे, तुमची टेम्पररी आहे आणि ही काय होऊ शकते, फेल होऊ शकते. पण सर्जिकल मॅनेजमेंट जी असते ही काय असते, परमनंट असते. मेडिकल मॅनेजमेंट आपण काय करतो, जसं आपण कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरला जसं आपण ट्रीट करतो सेम त्याच प्रकारे आपण व्हॉल्व्युलर डिसीजला ट्रीट करतो. पण कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर मध्ये आपण काय करतो, आपण डिगॉक्सिन देतो, आपण डायरेटिक देतो आणि आपण काय करतो, डोपामिन देतो. हे काय 3Ds आहेत आपले. ठीक आहे. हे कधी देतो आपण एमर्जन्सीमध्ये. त्याचप्रमाणे जर पेशंट काय झाला असेल, एमर्जन्सी आपण ट्रीट केली आहे आणि आपण काय करतो, सपोर्टिव्ह केअर जेव्हा देत असतो तेव्हा आपण काय करतो, AC इनिबिटर्स वगैरे आपण काय करतो, पेशंटमध्ये ऍड करत असतो. आता सर्जिकलमध्ये जर बघायला गेलं तर सर्जिकलमध्ये आपण काय करतो, जेव्हा आपण वॉलची सर्जरी करतो. ठीक आहे. सर्जिकल मॅनेजमेंट जेव्हा आपण बघतो तर आपण 2 गोष्टी करू शकतो. 2 गोष्टी कुठल्या करू शकतो, जी वॉल खराब झालेली आहे तिला आपण दुरुस्त करू शकतो. ठीक आहे. मग दुरुस्त करू शकतो म्हणजे काय करू शकतो, रिपेअर करू शकतो. किंवा जी वॉल खराब झालेली आहे ती आता बियॉन्ड रिपेअर असेल तर आपण काय करतो, रिप्लेस करतो. ठीक आहे. रिप्लेस करतो. मग रिपेअर करणं सोपं आहे का, रिप्लेस करणं सोपं आहे, डिपेंड करतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये काय झालं आहे, AC काय झालं आहे, खराब झालेला आहे आणि AC मध्ये कुठला तरी एक छोटासा पार्ट गेला, त्या पार्टची किंमत आहे ₹100. त्या पार्टची जर किंमत ₹100 असेल आणि जर तो पार्ट टाकल्याच्या नंतर ती AC जी आहे ती अगोदरच्या सारखी व्यवस्थित चालणार असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली ती पूर्ण तुम्ही ती जो पार्ट आहे तो पार्ट रिपेअर करणार की पूर्णच्या पूर्ण AC तुम्ही नवीन घेऊन आणून बसवणार. ऑब्व्हियसली तुम्ही काय करणार, पार्ट रिपेअर करणार. का? कारण तुमची कॉस्ट कमी जाते आणि ते पार्ट टाकल्याच्या नंतर तुमच्या ACची लाईफ आहे तशी राहत आहे. तर तुम्ही काय करणार, ऑब्व्हियसली रिपेअर करणार. पण इकडे दुसरी कंडिशन आहे, तुमच्या ACची किंमत जी आहे ती 50,000 आहे आणि एक पार्ट खराब झालेला आहे, त्या पार्टची जी किंमत आहे ती काय आहे, 40,000 आहे. त्या पार्टची किंमत 40,000 आहे आणि त्या पार्ट टाकल्याच्या नंतर पण तुम्हाला काय नाही, गॅरंटी नाही की ती AC किती दिवस चालेल. मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही ती AC रिपेअर करणार काय, नाही, तुम्ही बिलकुल ती AC रिपेअर नाही करणार. तुम्ही काय म्हणणार की बाबा मी अजून 10,000 टाकतो आणि काय करणार आहे, नवीन AC घेतो. म्हणजे तुम्ही काय करणार, ते रिप्लेस करणार. मग असंच काही आपल्या वॉल्स आहे, ती जी वॉल आहे ते आपल्याला कंडिशन म्हणून बघायला लागतं की रिपेअर करण्या जोगी आहे की रिपेअर ती बियॉन्ड रिपेअर केलेली आहे. जर ती बियॉन्ड रिपेअर केली असेल तर आपल्याला रिप्लेसमेंट हा ऑप्शन असतो आणि जर ती रिपेअर करू शकत असेल तर आपण रिपेअर करतो. मग रिपेअर करत असताना आपण काय करतो, आपल्याकडे 2 मेथड्स आहेत.
ठीक आहे, दोन आपल्याकडे मेथड आहेत. तसे मेथड भरपूर आहेत, पण या दोन मेथड ज्या आहेत त्या कॉमनली काय केल्या जातात, यूज केल्या जातात. एक आहे आपली बलून वॉलोप्लास्टी, बलून वॉलोप्लास्टी, बलून वॉलोप्लास्टी, आणि दुसरी आहे आपल्याकडे अॅन्युलोप्लास्टी. ठीक आहे, बलून वॉलोप्लास्टी जी आहे ती आपण चिल्ड्रन्स मध्ये यूज करतो, आणि ही जी आहे अॅन्युलोप्लास्टी आपण यंग एज मध्ये यूज करतो. हा इथे एमसीक्यूचा पॉईंट आहे. ठीक आहे, बलून वॉलोप्लास्टी आणि अॅन्युलोप्लास्टी. तर बलून वॉलोप्लास्टी मध्ये काय करतो बघा, तुम्हाला एक इमेज दाखवतो त्यामुळे तुम्हाला समजून जाईल की बलून वॉलोप्लास्टी जे आहे ते तुमचं वॉल कसं रिपेअर करण्यासाठी मदत करतं. तर फॉर एक्झाम्पल ही काय तुमची वॉल काय झाली होती, स्टेनॉसिस झाली होती किंवा इथे रिगर्जिटेशन होतं, मग आपण काय केलं, इथे बलून इन्सर्ट केला. ठीक आहे, ज्याच्यामुळे काय होईल, तुमच्या लेफ्ट एट्रियममधून लेफ्ट वेंट्रिकल मध्ये काय होणार आहे, प्रॉपर ब्लडचा फ्लो होणार आहे. ठीक आहे, याला काय म्हटलं आपण, बलून वॉलोप्लास्टी म्हटलं. त्यानंतर आपण काय सांगितलं की अॅन्युलोप्लास्टी. ठीक आहे, अॅन्युलोप्लास्टी बघा, अॅन्युलोप्लास्टी मध्ये आपण काय करतो, ठीक आहे, ही तुमची फॉर एक्झाम्पल काय अशी वॉल आहे. ठीक आहे, वॉलच्या दोन कस्प आहेत. ठीक आहे, ही एक या साईडची एक कस्प आहे आणि त्या साईडची एक कस्प आहे, आणि जर ही कस्प काय झाली असेल, इथे काय झाली असेल, ब्रेक झालेली असेल, तर आपण काय करतो, इथे आपण असा स्टिच देतो. ठीक आहे, स्टिच देतो, आणि या साईडने काय करतो, एक अॅन्युलोप्लास्टी रिंग यूज करतो. ते काय करतो, अशी अॅन्युलोप्लास्टी रिंग काय करतो, अशी टाकतो, आणि इथे पण काय करतो, असं आपण स्टिचेस देतो. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून काय होईल, त्या वॉलला सपोर्ट मिळेल. ठीक आहे, वॉलला सपोर्ट मिळेल. ह्याचे वॉलचे जे जंक्शन्स आहेत, ठीक आहे, या जे वॉलचे जंक्शन्स आहेत याला आपण काय म्हणतो, अॅन्युल्स असं आपण म्हणतो. वॉलच्या जंक्शन्सला आपण काय म्हणतो, अॅन्युल्स म्हणतो, आणि ह्या अॅन्युल्स मध्ये प्रॉब्लेम असतात आणि ज्या ते आपण रिपेअर केलं त्याला आपण काय म्हणतो, अॅन्युलोप्लास्टी असं आपण म्हणतो, अॅन्युलोप्लास्टी असं आपण म्हणतो. तर हे काय झाले, आपल्या रिपेअरिंगच्या मेथड झाल्या कुठल्या, बलून वॉलोप्लास्टी आणि अॅन्युलोप्लास्टी. अॅन्युलोप्लास्टी आपण यंग एज मध्ये करतो आणि बलून वॉलोप्लास्टी आपण चिल्ड्रन मध्ये करतो. आणि सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला, जे चिल्ड्रन जे आहे ते बलून सोबत खेळतात, एवढं लक्षात ठेवा तुम्ही फक्त. चिल्ड्रन्स काय करतात, बलून सोबत खेळतात, म्हणून तुमचे काय चिल्ड्रन मध्ये काय यूज करतो आपण, बलून वॉलोप्लास्टी यूज करतो. त्यानंतर जर आपण रिप्लेसमेंट मध्ये जर बोलायला लागलो, ठीक आहे, जर आपण रिप्लेसमेंट बद्दल बोलायला झालं, तर जेव्हा आपण वॉल रिप्लेस करतो, तर रिप्लेस करताना प्रॉब्लेम हा आहे, रिप्लेस करतोय म्हणजे आपल्याला काय करतोय, आपण नवीन वॉल तिथे आणून बसवायला पाहिजे. ठीक आहे, नवीन वॉल आणून बसवायला पाहिजे. म्हणजे जसं आपण एसी जर रिपेअर करायचा असा, तर आपण काय केलं, डायरेक्ट गेलो कुणाकडे, शोरूम मध्ये गेलो, एसी घेतला आणि आणून बसवला. पण हे एवढं सोपं आहे का, नाही. वॉल रिप्लेस करायची म्हटलं तर वॉल आणायची कुणाची, बरोबर. हे काय बाजारामध्ये मिळण्याची गोष्ट तर नाही की वॉल चल बाबा तुझी वॉल दे मला आजच्या दिवस, असा तर विषय नाही ना तो. मग वॉल रिप्लेस करायची असेल तर आपल्याला काय बघायला मिळतं, एक तर आपल्याला ती वॉल मेकॅनिकल म्हणजे काय, आर्टिफिशियल तयार केलेली बघायला मिळते, किंवा ती आहे ती बायोलॉजिकल. बायोलॉजिकल, मग बायोलॉजिकल म्हटलं तर कोणी पण तुमची वॉल तुम्हाला अशी सहजासहजी देणार आहे का, तर ती सहजासहजी देणार नाही आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो झेनोग्राफ्ट, झेनोग्राफ्ट आणि ॲलोग्राफ्ट. ॲलोग्राफ्ट म्हणजे काय, तर सेम स्पीशीची म्हणजे तुम्ही तुमच्या भावाची, बहिणीची वगैरे कोणाची यूज करू शकता का, ऑब्व्हियसली नाही. तुम्ही याच्यामध्ये कुठली वॉल यूज करणार आहात, डेड पेशंटची, कॅडावर पेशंटची वॉल जी आहे ती आपल्याला यूज करायला लागते. ठीक आहे, असे पेशंट जे आहेत त्यांनी काय केलेलं असतं, मृत्यूच्या अगोदरच काय केलं, त्यांचं स्वयंघोषणापत्र केलं असतं की मी मेल्याच्या नंतर माझी जी बॉडी आहे ती मी देहदान करणार आहे, किंवा मेडिकल कॉलेजला देणार आहे, किंवा माझ्या बॉडीचे पार्ट जे आहे ते दुसऱ्याला देण्यात यावेत, असं ज्यांना अगोदर सांगितलेलं असतं, अशा पर्सनच्या आपण वॉल्सच्या ज्या झडपा आहेत, ठीक आहे, वॉलच्या ज्या झडपा आहेत त्या आपण घेऊन दुसऱ्या पेशंटमध्ये ट्रान्समिट करू शकतो. तर झेनोग्राफ्टमध्ये पण आपण काय बघतो की जे काऊचे आहेत, ठीक आहे, काऊच्या वॉल्स आहेत किंवा पिगच्या वॉल्स आहेत, पिग आणि काऊ या दोघांचा टिश्यू जर घेऊन आपण बनत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, झेनोग्राफ्ट म्हणत असतो. आणि जर काऊ पासून घेत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, बोवाईन ग्राफ्ट म्हणतो, आणि पिग पासून घेतला असेल तर आपण काय म्हणतो, पोर्काईन ग्राफ्ट असं आपण म्हणतो. ठीक आहे, जर काय केलं असेल, मेलेल्या माणसापासून घेतला असेल तो काय झाला, ॲलोग्राफ्ट झाला. जर एखाद्या काऊ पासून घेतला असेल तो बोवाईन ग्राफ्ट झाला. जर एखाद्या पिग पासून घेतला तो झाला पोर्काईन ग्राफ्ट झाला. तर मेकॅनिकल मध्ये बघत असताना, ठीक आहे, मेकॅनिकल बघत असताना हे काय आहेत, आर्टिफिशियल वॉल आहेत. त्या काय आहेत, आर्टिफिशियल वॉल आहेत. आज आपण काय म्हणू शकतो, प्रोस्थेटिक वॉल आहेत. ठीक आहे, ह्या काय आहेत, प्रोस्थेटिक वॉल आहेत. ह्या काय करतात, यंग पेशंटमध्ये यूज केल्या जातात का, कारण याची ड्युरॅबिलिटी जास्त आहे. याची काय आहे, ड्युरॅबिलिटी कशी आहे, जास्त आहे. ह्या काय होऊ शकतात, जास्त काळ चालू शकतात कम्पेअर्ड टू द बायोलॉजिकल. बायोलॉजिकल हे जास्त काळ चालत नाहीत. ठीक आहे, आणि जर तुम्ही मेकॅनिकल वॉल जर बसत असाल तर तुम्हाला लाईफ लॉंग काय करायला लागतं, लाईफ लॉंग काय करायला लागतात, अँटी कोयागुलंट घ्यायला लागतात. अँटी कोयागुलंट घ्यायला लागतात का, कारण ज्या मेकॅनिकल वॉल आहेत यांच्यामध्ये काय आहेत, थ्रोम्बोजेनिक प्रॉपर्टी आहे. आणि जर तुम्ही बायोलॉजिकल वॉल म्हणजे तुम्ही झेनोग्राफ्ट किंवा ॲलोग्राफ्ट दोन्ही पण बसवला असेल तर तुम्हाला काय करायला लागत नाही, तर अँटी कोयागुलंट जे आहेत ते लाईफ लॉंग घ्यायला लागत नाहीत. ठीक आहे,
काही वेळापुरता जोपर्यंत तुमचं पोस्ट ऑफ पिरियड आहे, ठीक आहे, जोपर्यंत तुम्हाला थ्रोम्बोजेनिकचं रिस्क आहे तोपर्यंत आपण घेऊ शकतो आणि नंतर काय करू शकतो, डिस्कंटिन्यू करू शकतो. पण मेकॅनिकल जेव्हा आपण वॉल बसवतो तेव्हा आपण काय करायला लागतं, आपल्याला लाईफ लॉंग जे आहे ते अँटीकोॲग्युलंट घ्यायला लागतात. म्हणजे तुमच्या मेकॅनिकल ज्या वॉल्स आहेत त्या कशा असतात बघूया. तर बघा, हे आहे बॉल अँड केज, हे आहे टिल्टिंग डिस्क आणि हे आहे बायलिफ्लेट. ठीक आहे, ही काय आहे, बायलिफ्लेट. तर बघा, बॉल अँड केज मध्ये काय होतं बघा, जर इकडून या साईडने ब्लड आलं तर हा बॉल काय होतो, वरच्या साईडला जातो आणि ब्लडचा फ्लो काय होतो, या साईडने असा इकडे निघतो. आणि जर वरच्या साईडने प्रेशर आलं तर हा बॉल काय करतो, खाली जातो, जाता आता या पोझिशनमध्ये आहे त्या पोझिशनमध्ये जातो आणि ब्लडचा काय होतो, फ्लो काय होतो, इथे ब्लॉक होतो. म्हणजे काय होतं, तुमचा युनिडायरेक्शनल फ्लो जो आहे तो मेंटेन होतो. त्याचप्रमाणे टिल्टिंग डिस्क पण वर्क करतं, या साईडने प्रेशर आलं की काय होतं, क्लोज होतं आणि या साईडने प्रेशर आलं तर काय होतं, ओपन होते. त्याचप्रमाणे बायलिफ्लेट जे आहे ते ही जी वॉल आहे ती हा पोर्शन क्लोज करते आणि ही जी लीफ आहे तो हा पोर्शन क्लोज करते. ठीक आहे, त्याच्यानंतर ही बघा, हे काय आपल्या बायोलॉजिकल ह्युमन आणि पिग आहे त्यांच्या टिश्यू घेऊन काय केलेली बनवलेली आहे आणि ह्या साईडने हे बघा, हे काय केले तर पूर्ण त्याला सपोर्टिंग अशी एक रिंग बसवलेली आहे, त्याला स्टिचेस दिलेले आहेत. आणि ही काय तुमची मेकॅनिकल वॉल, ही कुठले बायलिफ्लेट वॉल आहे, ही काय तुमची बायोलॉजिकल वॉल आहे. दोघांचं कंपॅरिझन आहे. ही जर आहे याच्यामध्ये काय आहे, ड्युरेबिलिटी जास्त आहे, ड्युरेबिलिटी काय आहे, जास्त आहे म्हणून काय करतो आपण यंगर पेशंटमध्ये वापरतो. आणि याच्यामध्ये काय आहे ना, ड्युरेबिलिटी कमी आहे. ठीक आहे, ड्युरेबिलिटी कमी आहे म्हणून हे आपण ओल्डर पेशंटमध्ये यूज करू शकतो. ठीक आहे, जर एखादा पर्सन असेल त्याचं एज काय 75 आहे आणि त्याच्यामध्ये जर वॉलला डिसीज असतील तर आपण हे आरामात यूज करू शकतो. कारण जर 20 वर्ष जरी चालली ही वॉल तरी पण काय होतं, 95 इयर्स त्या पर्सनची एज एक्सपेक्टन्सी राहत असते. आणि जर एखादा पेशंट 25 इयर्स आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण ही वॉल यूज करायला ठरवलं तर 45 इयर्सला आपल्याला काय करायचं, परत ऑपरेशन करायला लागेल. त्यापेक्षा मग आपण काय करतो, मेकॅनिकल वॉल यूज करतो. आणि मग ही मेकॅनिकल वॉल जी आहे तुमची 70 इयर्स जरी चालली तर आपल्या इथे 95 इयर्स आपली काय होते, एक्सपेक्टन्सी, लाईफ एक्सपेक्टन्सी याच्यामध्ये राहत असते. ठीक आहे, मेकॅनिकल वॉल यूज करताना आपल्याला काय करायला लागतं, लाईफ लॉंग अँटीकोॲग्युलंट घ्यायला लागतात. हा आपला एमसीक्यूचा पॉईंट आहे. ठीक आहे, एमसीक्यूचा पॉईंट कुठला आहे, अँटीकोॲग्युलंट वाला. ठीक आहे, अँटीकोॲग्युलंट वाला. तर ही झाली आपली जो आपला वॉलला डिसीज होता त्याची पूर्ण काय झाली, आपली थिअरी पार्ट झाला. ठीक आहे, हा काय झाला, आपला पूर्ण थिअरी पार्ट झाला. आणि आता आपण काय करू, त्याचे एमसीक्यू सुरू करूया. फर्स्ट एमसीक्यू बघा, द वॉल मोस्ट कॉमनली अफेक्टेड इन रुमॅटिक हार्ट डिसीजेस. तर मला मी सांगितलं होतं रुमॅटिक हार्ट डिसीज असेल तर कुठली वॉल मोस्ट कॉमनली अफेक्ट होते, ती होते मायट्रल वॉल, ज्याला आपण काय म्हणतो, लाडाने बायकस्पिड वॉल असं आपण म्हणतो. काय म्हणतो, बायकस्पिड वॉल म्हणतो, जी की लेफ्ट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट एट्रियम या दोघांच्या मध्ये असते, जी काय होते, रुमॅटिक हार्ट डिसीज मध्ये मोस्ट कॉमनली अफेक्टेड होते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन ऑफ मिट्रल स्टेनॉसिस. मिट्रल स्टेनॉसिस आहे तुमच्या पेशंटला, तर मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन कुठलं असेल. फर्स्ट ऑप्शन आहे बघा, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर, राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर, पल्मोनरी एम्बोलिझम आणि एट्रियल फिब्रिलेशन. तर मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन जेव्हा विचारेल, मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन जेव्हा विचारेल तर ते कुठलं असतं, तर ते आहे एट्रियल फिब्रिलेशन. एट्रियल फिब्रिलेशन. मिट्रल स्टेनॉसिस मध्ये मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन कुठला आहे, एट्रियल फिब्रिलेशन आहे. म्हणजेच या पेशंटमध्ये आपण डिगॉक्झिन द्यायला पाहिजे, डायरेटिक्स द्यायला पाहिजे आणि डोपामिन द्यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मोस्ट कॉमन कॉज ऑफ मायट्रल रिगर्जिटेशन. मायट्रल रिगर्जिटेशन मोस्ट कॉमन कॉज विचारलेला आपल्याला. फर्स्ट ऑप्शन आहे रुमॅटिक हार्ट डिसीज, इस्केमिक हार्ट डिसीज, इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस आणि कंजेनायटल. तर मिट्रलचे जेवढे काय आहे त्याच्यामध्ये मोस्ट कॉमन कॉज कुठे येतं, आपला रुमॅटिक हार्ट डिसीज म्हणजे ऑप्शन ए काय येतो, करेक्ट आन्सर येत असतो. मागच्या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर कुठला होता, आपलं एट्रियल फिब्रिलेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वॉटर हॅमर पल्स इज सीन इन. आपण बघितलं होतं की वॉटर हॅमर पल्स कधी बघायला मिळते. फर्स्ट ऑप्शन आहे आवर्टिक स्टेनॉसिस, मिट्रल रिगर्जिटेशन, आवर्टिक रिगर्जिटेशन आणि ट्रायकस्पिड रिगर्जिटेशन. तर तुमचं कधी कुठं बघायला मिळतं, तुम्हाला आवर्टिक रिगर्जिटेशन मध्ये बघायला मिळतं. का बघायला मिळतं बघूया. आणि हा तुमचा लेफ्ट एट्रियम होता आणि ही लेफ्ट व्हेंट्रिकल होती आणि इथं काय सिस्टमिक आवर्टा होता. ठीक आहे, मग इथेच काय होतं, जी वॉल आहे आपण काय म्हणतो, आवर्टिक वॉल म्हणतो. आवर्टिक वॉल मध्ये काय होतं, रिगर्जिटेशन होत होतं. रिगर्जिटेशन म्हणजे काय, सिस्टमिक आवर्टा मधून ब्लड काय होतं, परत लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये काय होता, फ्लो होत होता. आणि ह्या लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये परत ब्लड आल्यामुळे इथं काय होत होता, प्री लोड वाढत होता. प्री लोड वाढल्यामुळे ब्लडला काय करायला, लेफ्ट व्हेंट्रिकलला काय करायला, तर जास्त कॉन्ट्रॅक्शन लावावं लागत होतं. आणि जास्त कॉन्ट्रॅक्शन लावण्यासाठी तो काय होता, खूप स्ट्रेंथ, लेफ्ट व्हेंट्रिकल काय करत होता, स्ट्रेंथ काय करत होता, वाढत होता. लेफ्ट व्हेंट्रिकल करत होता, स्ट्रेंथ वाढत होता. आणि स्ट्रेंथ वाढवल्यामुळे जी पल्स निघत होती ती पल्स कशी होती, ती पल्स होती बाउंडिंग पल्स. बाउंडिंग पल्स होती, खूप जास्त फोर्सफुल अशी पल्स होती. त्याच आपण काय म्हणतो, वॉटर हॅमर पल्स असं आपण म्हणतो. ठीक आहे, हे कुठं होतं, आवर्टिक रिगर्जिटेशन मध्ये ऑप्शन सी काय आपला करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मोस्ट कॉमन वॉल इन्व्हॉल्ड इन इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस. इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस मध्ये मोस्ट कॉमन कुठली वॉल असते, तर मायट्रल वॉल असते. ठीक आहे, मायट्रल वॉल. आपल्याला मायट्रल वॉल जी आहे ती मोस्ट कॉमनली काय होते, वॉल डिसीज मध्ये इन्व्हॉल्व होत असते. म्हणून ऑप्शन सी काय त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे.
नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतोय, सिंकप इन आवर्टिक स्टेनोसिस अकर्स ड्यू टू. काय आवर्टिक स्टेनोसिस होत आहे आपल्या पेशंटमध्ये. म्हणजे इथून काय होतंय, इथं काय झालेलं आहे, आवर्टिक स्टेनोसिस झालेला आहे. म्हणजे ही वॉल काय झाली, स्टेनोस झालेली आहे. या वॉलवरून काय होत नाही, प्रॉपरली ओपन होत नाही, ब्लड खाली जात नाहीये. ब्लड जर खाली नाही गेलं तर काय होणार आहे बघा. फर्स्ट ऑप्शन म्हणतोय अरिथमिया, सेकंड ऑप्शन म्हणतोय कार्डियक आउटपुट कमी होतो, रिड्यूस प्रीलोड म्हणतोय थर्ड ऑप्शन, आणि फोर्थ ऑप्शन काय म्हणतोय पल्मोनरी हायपरटेन्शन असं आपण म्हणतोय. इथे प्रीलोड तुमचा कमी होतोय का, प्रीलोड कमी कधी होतो, जर इथून जर प्रॉब्लेम इकडे असेल, या वॉलमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुमचा लेफ्ट व्हेंट्रिकलचा प्रीलोड कमी झाला असता. पण हा ऑप्शन नाहीये, सॉरी हा ऑप्शन नाहीये. पल्मोनरी हायपरटेन्शन होते काय, पल्मोनरी हायपरटेन्शन कधी होतं, जेव्हा तुमचं जे ह्या साईडला प्रॉब्लेम असेल, ठीक आहे, ह्या साईडला म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये जर तुमची हायपरट्रॉफी असेल, पल्मोनरी कंजेशन जर असतील तर तुम्हाला पल्मोनरी हायपरटेन्शन बघायला मिळतं. म्हणून तुमचा डी ऑप्शन पण नाहीये. हे ऑप्शन काय नाहीये, अरिथमिया हा आवर्टिक स्टेनोसिसमुळे होतो, पण अरिथमियामुळे सिंकपी आपल्याला जास्त करून बघायला मिळत नाही. तर सिंकपी आपल्याला कधी बघायला मिळतं, लो कार्डियक आउटपुट. काय होत नाही, तुमचं लेफ्ट व्हेंट्रिकलून ब्लड इकडे जाऊ शकत नाही, म्हणजे तुमचा स्ट्रोक व्हॉल्यूम कमी होतो. स्ट्रोक व्हॉल्यूम कमी झाल्यावर तुमचं इव्हेंच्युअली काय होतं, तुमचं कार्डियक आउटपुट सुद्धा कमी होत असतो. म्हणून आपला बी ऑप्शन काय असणार, इथे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वाईट पल्स प्रेशर इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ. फर्स्ट ऑप्शन आहे एओर्टिक स्टेनोसिस, मिट्रल स्टेनोसिस, आवर्टिक रिगर्जिटेशन आणि ट्रायकस्पिड रिगर्जिटेशन. तर बघा आवर्टिक रिगर्जिटेशन मध्ये आपण बघितलं होतं की काय काय बघायला मिळतं आपल्याला बघायला मिळतं वॉटर हॅमर पल्स, नंतर आपल्याला बघायला मिळतं मुलर साइन, नंतर आपल्याला बघायला मिळतं डी मुसेट साइन, नंतर आपल्याला बघायला मिळतं सिस्टोलिक बीपी काय होतो, सिस्टोलिक बीपी काय होतो वाढतो. त्यानंतर काय बघायला मिळतं आपल्याला डायस्टोलिक बीपी काय होतो, कमी होतो. आणि यालाच आपण काय म्हणतो, पल्स प्रेशर जे आहे ते कसं होतं, वाईड होतं. पल्स प्रेशर काय होतं, वाईड पल्स प्रेशर होतं. ठीक आहे, हे कुठे बघायला मिळतं आपल्याला, आवर्टिक रिगर्जिटेशन मध्ये बघायला मिळतं. वॉटर हॅमर पल्स म्हणजे काय, बाउंडिंग पल्स. मुलर साईड म्हणजे काय, तुमचा ऊला जो आहे तो हार्टच्या सिंक्रोनाइज वे मध्ये खालीवर होत असतो. डिमोसेट साईड म्हणजे काय, तुझा पेशंट आहे तो हार्टच्या बीटच्या सिंक्रोनाइज वे मध्ये हेड काय करतो, असं नॉब करतो. हिस्टॉलिक बीपी का वाढतो, कारण हार्टचं जे स्ट्रेंथ आहे लेफ्ट व्हेंट्रिकलची ते काय होते, खूप जास्त होत आहे. डायस्टोलिक बीपी का कमी होतो, कारण तुमचं बॉडीचं कंपन्सेटरी मेकॅनिझम जे आहे ते वॅसोडायलेशनला ऍक्टिव्हेट करतं, आणि वॅसोडायलेशन झाल्यामुळे काय तुमचं पेरिफेरल वॅसोडायलेशन झाल्यामुळे डायस्टोलिक बीपी काय होतो, कमी होत असतो, आणि त्याच्यामुळे काय तुमचं पल्स प्रेशर आहे वाईड होत असतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मेकॅनिकल वॉल रिप्लेसमेंट रिक्वायर्स. फर्स्ट ऑप्शन म्हणतो 3 मंथ्स अँटीकोॲग्युलंट, लाईफ लॉंग अँटीकोॲग्युलंट, नो अँटीकोॲग्युलंट आणि अँटीप्लेटलेट ओनली. जर तुम्ही मेकॅनिकल वॉल बसला असाल तर आपण काय बघितलं की तुम्हाला काय करायला लागतं, अँटीकोॲग्युलंट घ्यायला लागतात, अँटीकोॲग्युलंट जे आहे ते घ्यायला लागतात. पण जर बायोलॉजिकल असेल, ठीक आहे, बायोलॉजिकल जे असेल तर आपल्याला काय करायला लागतं, लाईफ लॉंग घ्यायला लागतं का, तर नाही घ्यायला लागतं, जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत घ्यायला लागतं. पण जर मेकॅनिकल जर असेल तर आपल्याला काय करायला लागतं, लाईफ लॉंग घ्यायला लागतं. म्हणून ऑप्शन बी काय असणार इथे आपला करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ पेशंट विथ अक्यूट मायट्रल रिगर्जिटेशन सडनली डेव्हलप सिव्हिअर डिझनिया अँड फ्रोदिस्मुटम, व्हॉट इज द नर्सेस फर्स्ट ऍक्शन. एक पेशंट आहे कशाचा, मायट्रल रिगर्जिटेशनचा आहे, ठीक आहे, आणि काय झालं, सडन डिझनिया आणि फ्रोथिस्मुटम म्हणजे काय, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअरची साईन आपल्याला बघायला मिळत आहे. तर नर्सने काय करायला पाहिजे, फर्स्ट आहे ऍडमिनिस्टर IV फिरोजामाइड, सेकंड आहे प्लेस पेशंट इन हाय फाउलर पोझिशन, प्रिपेअर फॉर इमर्जन्सी सर्जरी आणि गिव्ह मॉर्फिन. तर या ठिकाणी पेशंटने काय करायला पाहिजे, सर्वात प्रथम तिने काय करायला पाहिजे, IV फिरोजामाइड द्यायला पाहिजे, तिने पेशंटला व्यवस्थित पहिली पोझिशन द्यायला पाहिजे, नंतर इमर्जन्सी सर्जरीसाठी प्रिपेअर करायला पाहिजे आणि मॉर्फिन द्यायला पाहिजे. तर तिने काय करायला पाहिजे, फर्स्ट तिने पोझिशन प्रेफरन्स द्यायला पाहिजे, तिने काय द्यायला पाहिजे, फाउलर पोझिशनला द्यायला पाहिजे. नेक्स्ट तिने काय करायला पाहिजे, त्या पेशंटला ऑक्सिजनेट करायला पाहिजे. थर्ड तिने काय करायला पाहिजे, पेशंटला डिगॉक्सिन द्यायला पाहिजे. फोर्थ पेशंट तिने काय करायला पाहिजे, डायरेक्टिक्स द्यायला पाहिजे. हे तिची काय असायला पाहिजे, तिची प्रायोरिटी असायला पाहिजे. आणि प्रायोरिटी चेंजेस होऊ शकते जर त्या पेशंटला जे आहे ते सिक्रेशन जे आहे ते खूप जास्त असतील तर, ठीक आहे, सिक्रेशन जर खूप जास्त असतील तर काय करायला लागतं, पेशंटला आपल्याला हायपर बारीक ऑक्सिजन द्यायचं. पहिले काय करायचं, हायपर बारीक ऑक्सिजन द्यायचा, ऑक्सिजन फ्लो करायचा किंवा हाय फ्लो ऑक्सिजन द्यायचा. त्याच्यानंतर त्याचा SpO2 जो आहे तो नॉर्मल आणायचा, आणि त्याच्यानंतर काय करायला लागेल, सिक्रेशन खूप जास्त आहे म्हणून काय करायला लागेल, सक्शन करायला लागेल, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय होतं, प्रायोरिटी अकॉर्डिंग टू पेशंट चेंज होऊ शकतात. पण नॉर्मल कंडिशनमध्ये अगोदर पोझिशन द्या, ऑक्सिजन द्या, नंतर तिचा डायरेक्टिक्स द्या आणि डिगॉक्सिन द्या, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपला ऑप्शन कुठला असणार आहे, बी करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ पेशंट विथ मायट्रल स्टेनोसिस अँड एट्रियल फिब्रिलेशन इज ऍडमिटेड. कशाचा पेशंट, मायट्रल स्टेनोसिस आहे आणि मायट्रल स्टेनोसिस मध्ये त्याला काय झालं, एट्रियल फिब्रिलेशन झालेलं आहे. विच ऑर्डर शुड द नर्स क्वेश्चन फर्स्ट. आणि डॉक्टर साहेबांनी काय केलं, डिगॉक्सिन, वारफारिन, IV फ्लूइड आणि बीटा ब्लॉकर यांचे ऑर्डर्स टाकून गेलेले आहेत. आणि आता आपल्याला इथे काय करायला पाहिजे, तर बघा ऍट्रियल फिब्रिलेशन आहे, डिगॉक्सिन तर द्यायला पाहिजे, नो डाऊट. वारफारिन आहे, वारफारिन पण द्यायला पाहिजे का, कारण
बघा ॲट्रियल फिब्रिलेशनमध्ये होतं काय, कारण तुमचा जो फॉर एक्झाम्पल तुमचा हर्ट आहे आणि हे जे हर्टचे जे वरचे जे चेंबर्स आहेत ॲट्रियल फिब्रिलेशन, त्यांच्यामध्ये काय होतं, प्रॉपरली कॉन्ट्रॅक्ट होत नाही, त्यांच्यामध्ये काय होतं, फक्त मसलची ट्विचिंग होत आहे. मग तुमचे जे ब्लड आहे ते प्रॉपरली इकडे व्हेंट्रिकलमध्ये ड्रेन होणार आहे का, तर प्रॉपरली ड्रेन होणार नाही. म्हणजे ब्लड काय होतं, इथे थांबतंय, रिटेन होते, स्टॅग्नंट होते. आणि हे रिटेन आणि स्टॅग्नंट झाल्यामुळं तुमचे जे आहे तिथे क्लॉटिंगची रिस्क आहे खूप जास्त आहे. क्लॉटिंगची रिस्क वाढते, म्हणून आपण काय करतो, पेशंटला वारफारीनवर ठेवतो. ठीक आहे, वारफारीनवर ठेवतो. म्हणून हे पण जे आहे ते दिले, ते आपण डॉक्टर साहेबांनी दिले ते एकदम बरोबर दिलेले आहे. पण डॉक्टर साहेबांनी IV फ्लुइड देण्यात 150 ml पर आवरनी, म्हणजे काय करतोय आपण, पेशंटचा जो आहे तो वर्कलोड अजून वाढवतो त्या हार्टवरचा. हार्ट ऑलरेडी काय करत नाही, प्रॉपरली पंप करत नाही, ऑलरेडी स्टेनोसिसमध्ये आहे, ऑलरेडी काय झालंय, फ्लुइड ओव्हरलोड आहे. आणि अशा कंडिशनमध्ये जर डॉक्टर साहेबांनी IV फ्लुइड दिले असेल तर ते काय करायला पाहिजे, नर्सनी क्वेश्चन करायला पाहिजे. आणि डॉक्टर साहेबांनी हे बरोबर काम केलेलं आहे का, डॉक्टर साहेबांनी हे जे ऑर्डर आहे ती चुकून टाकलेली आहे. आणि डॉक्टर साहेबांना आपल्याला काय करायचं, परत फोन करून किंवा कॉल करून किंवा प्रत्यक्ष भेटून सांगायचं आहे की अशी अशी ऑर्डर आहे, शुड आय फॉलो ऑर नॉट. ठीक आहे, त्यानंतर मग डॉक्टर साहेबांना कळेल की काय प्रॉब्लेम आहे आणि मग डॉक्टर साहेब काय करतील, ती ऑर्डर चेंज करतील. त्यानंतर आहे बघा फोर्थ ऑप्शन, बीटा ब्लॉकर. बीटा ब्लॉकर जे आहे ते आपण सपोर्टिव्ह केअरसाठी देत असतो, त्यामध्ये नर्सला क्वेश्चन करण्याची काही गरज आहे का, नाही. नर्स क्वेश्चन कधी करते, जेव्हा तिला वाटतं की एखादी ट्रीटमेंट रेजिमेंट जो आहे तो काहीतरी थोडंसं चुकीचा मला वाटतोय. ठीक आहे, जेव्हा तिला तिच्या परसेप्शन असं आहे का, ती नेहमीच बरोबर असू शकते नाही, जेव्हा ती डॉक्टर साहेबांसोबत कन्सल्ट करते तेव्हा डॉक्टर साहेब तिला सांगू शकतात की बाबा हे असं नाही, मी याच्यामुळे दिलेलं आहे. मग ती काय करू शकते, ती ऑर्डर कंटिन्यू करू शकते. पण ही आहे ती ऑर्डर तिने रिव्हेरीफाय करायला पाहिजे, IV फ्लुइड्स का, जर पेशंटला स्टेनोसिस पण आहे आणि फिब्रिलेशन पण आहे. ठीक आहे, डायग्नोज जर पेशंट ऑलरेडी डायग्नोज आहे मिट्रल स्टेनोसिस आणि फिब्रिलेशनचा, तर त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, IV फ्लुइड्स आपण द्यायला नाही पाहिजे. म्हणून ऑप्शन सी काय असणार, इथे करेक्ट आन्सर असणार आहे. तर हा जो आहे तो आपला जो ब्रह्मास्त्र सिरीज मधला व्हॉल्व्युलर डिसीजेस. ठीक आहे, व्हॉल्व्युलर डिसीज मध्ये आपण थिअरी पण बघितलेली आहे आणि आपण MCQ पण बघितलेले आहे, जे काही आपल्याला मोस्ट एक्सपेक्टेड होते इन एक्झाम. तर नेक्स्ट जो एपिसोड आहे त्या नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत सर्वांनी नोट्स बनवत राहा, अभ्यास करत राहा. पुन्हा भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. थँक्यू.